युनिच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत. मित्रांनो, आज एक वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहोत. पण त्याआधी आपण आजच्या गेस्टचं इंट्रोडक्शन करून घेणार आहोत. आणि ह्या गेस्टचं इंट्रोडक्शन करण्यासाठी आज आम्ही नवीन पायंडा पाडत आहोत. नेहमी आपलं नॉलेज असतं ते प्रत्येक पिढीला गेलं पाहिजे, प्रत्येक पिढीला माहिती असलं पाहिजे. म्हणून मुम युनिस तर्फे नव्या पिढीतील लोकांना आज आपण संधी देणार आहोत. मी आमंत्रित करतो श्वेता रणखांबे यांना, जी नव्या पिढीतील आहेत आणि त्या आपल्याला आपल्या नवीन स्पीकरशी इंट्रोडक्शन करून देतील. श्वेता रणखांबे. Yes, sir. Yeah, please start. Good evening, everyone present over here. Mumbai School of Thought presents online lecture series, episode 14. Dear friends, as you know, Mumbai School of Thought is arranging lecture on every Sunday evening. Today also we have come over here for lecture series episode 14. Today evening we are proud to present a lecture on very unique topic, issue and challenges in constructing the knowledge, sociological perspective. It's privilege to introduce our speaker for today's evening, Professor Ajay Chaudhary from sub-capital of Maharashtra, city of Orange, and land of Diksha Bhumi, Nagpur. Professor Ajay Chaudhary is working as assistant professor in PG Department of Sociology and College Nagpur. He has done his MA and MPhil and pursuing PhD in JNU. He completed his UGC project on Neo-Buddhist identity and presently working in UGC project titled Ambedkar Caste and Mythology. Many research papers of his study are published in various national and international. So I request Professor Ajay sir to start his lecture on issue and challenges in constructing knowledge, a sociological perspective. First of all, very thankful to this little girl who have given my introduction very well, and I'm also thankful to Mumbai School of Thought, who has organized this wonderful lecture on issues and challenges in construction of knowledge, a sociological perspective, which is very important issue within the sociological sphere and the social sciences. And this is wonderful that this topic which I am going to deal with is actually not only applicable to social sciences, but also applicable to outside the social sciences, which I'll call it is a public sphere. तर I will go bilingual. I will speak in try to speak in Marathi as well as in Hindi, as well as in English. जसं पण जमेल त्या प्रकारे मी बोलण्याचा प्रयत्न करतो. कुठे कुठे असं होऊ शकते की मी बोलत असताना इंग्लिशचे शब्द येऊ शकतात, आणि म्हणून आय विल स्पीक इन बोथ लँग्वेज. सो जो टॉपिक देण्यात आलेला आहे तो एक प्रकारचा आहे, इश्यूज अँड चॅलेंजेस इन द कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज. ज्ञानाची निर्मिती करण्याकरता कोणकोणत्या प्रॉब्लेम्स किंवा समस्या समोर येत असतात, हा एक खूपच महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यासाठी बोलण्याकरता मला आमंत्रित करण्यात आलं. आय एम व्हेरी मच थँकफुल टू ऑल ऑफ यू. मी ही जी हा जो विषय आहे, हा विषय 3 भागांमध्ये बघतोय. पहिलं म्हणजे की ज्ञानाची जे उत्पत्ती आहे किंवा ज्ञानाची जे निर्मिती आहे ती कशा प्रकारे होत असते, एक. आणि दुसरं, जे काही ज्ञान किंवा जे काही ज्ञान निर्माण होत असतो
तो निर्माण होत असताना जरी समाजामध्ये सगळ्या लोकांना ते मिळत असावा, दॅट मे बी गेटिंग टू एव्हरीबडी, अँड मे बी एव्हरीबडी इज ट्राइंग टू इन्कल्केट ऑल्सो, सगळ्यांना ते आत्मसात करत असतील, पण तरी सुद्धा ज्ञानाच्या माध्यमातून काय खरोखरच समाजामध्ये कोणत्या प्रकारचं लिबरेशन होतो का किंवा मुक्ती होते का, हाही एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून हा दुसरा टॉपिक जे आहे, दुसरा एक थीम ज्याच्यावर मी त्याला बोलण्याचा प्रयत्न करीन. आणि तिसरी गोष्ट अशी की जे ज्ञान निर्माण होत असतो, ज्याही प्रकारचा ज्ञान निर्माण होत असतो, तो ज्ञान फक्त पुस्तकांच्या माध्यमातूनच निर्माण होत नाही, पण वास्तविकतेला पकडून जेव्हा आपण फील्ड मध्ये जात असतो, संशोधन करण्याकरता समाजामध्ये जात असतो, आपण त्यांच्याशी भेटत असतो, मुलाखती घेत असतो, त्याही माध्यमातून जे आहे ज्ञानाची निर्मिती होत असते. आणि हे एक असे 3 टप्पे आहेत ज्याला आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच माध्यमातून आपल्याला हे समजून येणार की कशा प्रकारे जे आहे द इश्यूज अँड चॅलेंजेस जे आहे ज्ञान निर्मिती करण्याकरता आपल्या समोर काही प्रॉब्लेम येत असतात किंवा कशा प्रकारे ती होत असते, ही एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावं लागेल. खरं सांगण्यात आलं की द कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज म्हणायला गेलं इन द सोशल सायन्सेस, आमच्याकडे युजली त्याला वी यूज टू कॉल इट द सोशियोलॉजी ऑफ नॉलेज. म्हणजे समाजशास्त्र दृष्टिकोनातून ज्ञानाची जी निर्मिती होत असते त्याला आम्ही सोशियोलॉजी ऑफ नॉलेज म्हणत असतो. आणि दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस इन द सोशल सायन्सेस अँड ऑल्सो द नॉन सोशल सायन्सेस बॅकग्राऊंड. व्हॉट इज द नॉलेज ऍक्च्युअली, जर का मी ते बघायला गेलो तर नॉलेज हा प्रोडक्शन जे आहे ते मानवी विचारांपासून आणि एखाद्या संदर्भातून निर्माण होत असते. आणि या प्रकारचे जे विचार आहेत जे समाजामध्ये ऑलरेडी प्रस्थापित असतात त्याच्यावर जेव्हा तो घात करत असतो, त्याच्या माध्यमातून नॉलेजचा प्रोडक्शन होत असतो. फंडामेंटल प्रश्न जर का विचारायला गेलं, एखादा मूलभूत प्रश्न जर का आपण विचारायला जातो की नॉलेजची प्रोडक्शन कशा प्रकारे होत असते, तर ते प्रत्येकदा सगळ्यांना माहित आहे की वाय, व्हॉट अँड हाऊ या प्रश्नांच्या आधारावर होत असते. आणि म्हणून या प्रश्नांच्या आधारावर माणसांची जे लाईफ आहे, त्यांचं जे स्टॉक ऑफ नॉलेज आहे, त्यांचा स्वतःचा जो नॉलेज आहे, तो नॉलेज जे आत्मसात करत असतात ते फक्त आणि फक्त समाजाच्या अवतीभोवती असलेले जेही संबंध असतात त्यांच्यातून ते निर्माण होत असते. म्हणून अशा प्रकारच्या परिस्थितीला आपण एका प्रकारे बघायला गेलं तर त्याला आपण म्हणतो सायंटिफिक अनालिसिस ऑफ द सोसायटी. मीन्स सच पोझिशन इज नथिंग बट अन सायंटिफिक अनालिसिस ऑफ द सोसायटी विच वी कॉल्ड ॲज अ एनलाइटन वर्ल्ड, ज्याला की आपण जे आहे बुद्धिवादी वर्ग युग सुद्धा म्हणू शकतो, जिथे प्रत्येक व्यक्ती जे आहे एका पोझिशनवर येऊन व्यवस्थे किंवा समाजामध्ये होणारी ज्याही घटना असतात त्याच्यावर प्रश्न निर्माण करत असते आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावर त्याचं तो विश्लेषण करतो. तर खरं म्हणायचं तर बुद्धिवादी युग म्हणजे काय असं जर का म्हणायला गेलं तर आपण समाजामध्ये बघत असतो की बुद्धिवादी युग अशाला म्हटलं जातं जिथे वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही गोष्टी निर्माण करण्यात आले, वैज्ञानिक टेक्नॉलॉजीज यूज करण्यात आले, जिथे माणूस जे विचार करायला सुरुवात केली, त्याला आपण वैज्ञानिक युग म्हणतो. म्हणजे वैज्ञानिक म्हणायला गेलं ते वैज्ञानिक मीन्स लाईक अ चेंज, म्हणजे प्रोग्रेस, आणि सगळ्यात मूलभूत म्हणजे मूलभूत व्यक्तीची स्वातंत्र्यता, जिथे माणसाला सगळ्या प्रकारे फ्रीडम मिळत असते. आणि जेव्हा पण माणसाला कोणत्याही प्रकारचा फ्रीडम मिळत असतो तर तो फ्रीडम म्हणजे एका प्रकारे सायंटिफिक नॉलेज प्रोडक्शनला मूलभूत असतो किंवा अटॅच असतो. म्हणजे त्याचा उत्पादन करण्याकरता व्यक्तीची जे फ्रीडम असते ते कुठेतरी कार्यरत असते. ज्यापर्यंत माणसाला इंडिव्हिज्युअल फ्रीडम मिळणार नाही तो कधीही स्वतंत्र विचार करू शकत नाही. आणि जर त्याला स्वतंत्र विचार करायचा असेल तर त्याला व्यक्तिगत फ्रीडम मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तोच एक पाया आहे सायंटिफिक नॉलेज प्रोडक्शनचा.
तर समजा जर का आपल्याला मानवी समाजाला समजून घ्यायचं असेल तर आपण प्रत्येकदा जे आहे इतिहासाकडे जात असतो आणि इतिहासाकडे जात असताना फक्त इतिहासाकडे बघत असताना फक्त इतिहासच बघत नाही, पण आपण धर्म बघत असतो, संस्कृती बघत असतो, विचार बघत असतो, मिथ्स बघत असतो, बिलीफ्स बघत असतो, इन्स्टिट्यूशन बघत असतो. आणि याचा जर का खोलवर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला हे दिसून येतं की इट इज नथिंग बट अ प्रोडक्ट ऑफ ह्युमन मॅनकाइंड. म्हणजे हे मानवी विचारांची एक अशी निर्मिती आहे ज्याच्या आधारावर जे समाजाची रचना बघण्यात आलेली आहे. आणि म्हणून त्या गोष्टीला जेव्हा आपण बघायला सुरुवात करतो तर आपल्याला हे दिसते की कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज मध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की जे काही सामूहिकरित्यानी एक्सेप्ट झालेलं असते, सामूहिकरित्यानी ज्या गोष्टी एक्सेप्ट झालेल्या असतात समाजामध्ये त्याला आपण एक्सेप्टेबिलिटी देत असतो, त्यालाच जे आहे नॉलेजच्या प्रक्रियेमध्ये बघितल्या जात असतात. आणि म्हणून एक प्रख्यात आमच्या सोशिओलॉजीमध्ये डर्कहाइम नावाचे विचारवंत आहेत, त्यांच्या शब्दात सांगायचं गेलं तर ते म्हणतात, दिस ह्युमन माइंड इज नॉट अ इंडिव्हिज्युअल एंटिटी, रादर ए कलेक्टिव्ह एंटिटी. मानवी हा जो मस्तिष्क आहे हा एक एकटी अशी ओळख नाही आहे, पण प्रत्येक व्यक्तीची जी ओळख आहे ते सामूहिक रीत्याने की सामूहिक संकल्पनेनेच निर्माण होत असते. आणि म्हणून डर्कहाइमचं असं म्हणणं आहे की समाजामधले जे सामूहिक नॉर्म्स असतात, व्हॅल्यूज असतात, त्याच्या आधारावर जे आहे व्यक्ती आपलं वर्तन करत असते. आणि म्हणूनच द कलेक्टिव्ह माइंड इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ द आयडियाज, बिलीफ्स अँड द व्हॅल्यू. वेअरॅज दुसरीकडे जर का बघायला गेलं तर मानवाला जे आहे हे जे कलेक्टिव्ह आयडियाज आहेत, बिलीफ्स आहेत किंवा व्हॅल्यूज आहेत, या सगळ्या कलेक्टिव्ह आयडियाजच्या समोर जाण्याकरिता व्यक्तीला डझंट हॅव द स्पेस. व्यक्तिगत माणसाला पूर्णपणे स्पेस असं कधी मिळत नाही. आणि त्याच्यामुळे त्याला सामूहिकरित्याने किंवा सामूहिक दृष्टिकोनातूनच जे समाजामध्ये जे चालत असतील, जे बिलीफ्स असतील किंवा जे व्हॅल्यूज असतील, त्या अनुषंगानेच त्याला त्याचं वर्तन चालवावं लागते किंवा त्याला वागावं लागते. फॉर एक्झाम्पल जर का बघायला गेलं तर आपण पितृसत्ता बघू शकतो, ज्यामध्ये एका स्त्रीला जे आहे चांगल्या स्त्रीची जी संकल्पना आहे किंवा एक चांगल्या मुलीची जी संकल्पना आहे, त्या सगळ्या संकल्पना समाजाने जे बांधलेले जे संस्कृती आहे, जे मूल्य आहे, जे स्त्रीच्याच अवतीभोवती मांडल्या गेलेल्या आहेत, त्या आधारावर तयार केलेले असतात. आणि म्हणूनच एका स्त्रीला जर का काही प्रश्न निर्माण करायचे असतील, तिच्या स्टॉक ऑफ नॉलेज म्हणून तिला ज्या गोष्टीचा अनुभव येत असेल, ज्या ज्ञानाची जे तिच्यामध्ये एक व्यक्ती म्हणून निर्माण होत असेल, ज्याच्या माध्यमातून ते प्रश्न निर्माण करत असेल, तर तिला ते स्पेस मिळत नाही. अशाच प्रकारे आपण जाती व्यवस्थामध्ये सुद्धा या गोष्टी बघू शकतो. जाती व्यवस्थामध्ये सुद्धा एक कनिष्ठ किंवा लोअर कास्ट जे जातींचे ज्या लोक आहेत त्यांनाही सुद्धा ते स्पेस कधी मिळत नाही, कारण की जी जाती व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे ती एक कलेक्टिव्ह आयडियाज आहेत किंवा कलेक्टिव्ह अप्रोच आहे, ज्याच्या आधारावर त्या गोष्टी निर्माण होत असतात. आणि म्हणून याला म्हणून म्हटलं गेलेलं आहे की इट इज अ अक्युम्युलेटेड नॉलेज. हा एका प्रकारचा संग्रहित केलेला ज्ञान आहे, ज्ञान आणि अनुभव आहे, ज्याच्या आधारावर समाजामध्ये एका सामूहिक रीत्याने जे आहे तो आपलं वर्तन करत असतो किंवा ते वर्तन आपल्याला दिसत असते. पण एक अजून जे विचारवंत आहेत ज्यांना कार्ल मेनाइम म्हटलं गेलेलं आहे, त्यांनी एक खूप सुंदर पुस्तक लिहिली आहे, आयडिओलॉजी अँड युटोपिया. या पुस्तकामध्ये ते म्हणतात देर इज नथिंग कॉल्ड द ट्रूथ. ते म्हणतात असं ट्रूथ असं म्हणायला गेलं असं काहीच नाहीये. जेव्हा आपण नॉलेज प्रोडक्शन मध्ये किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज मध्ये ज्या काही गोष्टी प्रस्थापित होत असतात, त्या समाजामध्ये प्रस्थापित होणाऱ्या ज्याही गोष्टी आहेत त्याच्यावर प्रश्नबिंदू करण्याचा जो कार्यक्रम आहे तो व्यक्ती करत असतो. जिथे कुठे एखाद्या व्यक्तीने ही जे निर्माण झालेली ज्ञान आहे, हा जो निर्माण झालेला जो ज्ञान आहे, जर का त्याला तो समजून घेणार की हेच अल्टिमेट आहे, याच्या पुढे काहीच नाही, तर
अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून त्याला आपण कधीच बोलू शकत नाही की कुठेतरी ज्ञानाची निर्मिती होत आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे की कार्ल मॅनहॅमला हे म्हणायचं आहे की until and unless if we keep on posing a question to existing social system or any sort of the established idea, जे प्रस्थापित विचार आहे त्यांच्यावर जर का आपण निरंतर प्रश्न निर्माण करत राहू तरच आपण ज्ञानाची निर्मिती करू शकतो, तरच आपण ज्ञान निर्माण करू शकतो. आणि त्याच माध्यमातून द जर्नी ऑफ द सायंटिफिक एक्सप्लोरेशन, रॅशनॅलिटी अँड द रिझन विल गो ऑन, आणि त्याच्याच माध्यमातून जी आहे ती गोष्ट होऊ शकतो. कारण की समजा आपण एखाद्याने म्हणालं की हे ज्या गोष्टी समाजामध्ये चाललेल्या आहेत तेही ज्ञानाचाच एक पार्ट आहे. जर का एखाद्याने म्हणालं की समाजामध्ये धर्माने ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत किंवा व्यवस्थेने ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला एक्सेप्टच करायचं आहे, त्याच्यावर प्रश्न निर्माण करायचा नाही. तुम्हाला तसंच प्रश्न, आणि त्याला जे काही सांगण्यात आलेलं आहे त्याला आपण ट्रुथ मानून किंवा आपण त्याला खरं मानून त्याला आत्मसात करायचं. जर का ही पोझिशन घेण्यात येत असेल तर समाजामध्ये बदलाव येऊ शकत नाही. आणि म्हणून कार्ल मॅनहॅम म्हणतोय की आयडिओलॉजी अँड युटोपियामध्ये म्हणतोय की तुम्हाला या प्रकारच्या प्रस्थापित वैचारिक जे विचार आहेत समाजामध्ये रुजलेले त्या विचारांवर जे आहे प्रश्न निर्माण करणं खूपच महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही प्रश्न निर्माण करायला सुरुवात कराल, जर तुम्ही त्याची चिकित्सा करायला सुरुवात कराल, जर तुम्ही त्याचं परीक्षण करायला सुरुवात कराल तर ज्ञानाची निर्मिती होण्याची जी प्रक्रिया सुरू होऊन जाते. आणि म्हणून कार्ल मॅनहॅम जे आहे या नॉलेज प्रोडक्शन मध्ये एक महत्वाचा भाग आपल्याला दिसून येतो. तसंच प्रकारे अकॉर्डिंग टू मायकल फुको, जो एक विचारवंत आहेत फ्रेंच मध्ये, आणि डॉक्टर बी आर आंबेडकर, या डॉक्टर बी आर आंबेडकरनी 1950s मध्ये एक स्टेटमेंट दिलं होतं आंबेडकर स्कूल ऑफ थॉट. जेव्हा त्यांनी स्कूल ऑफ पॉलिटिक्स त्यांना ओपन करायचं होतं त्यावेळेस त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की समाजामध्ये जर का आपल्याला काहीतरी बदलाव आणायचा असेल किंवा काहीतरी निर्माण करायचं असेल तर नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांनी जे म्हणाले नॉलेज इज द पॉवर. आणि सिमिलर तशाच प्रकारे मायकल फुको नावाचे जो फ्रेंच स्कॉलर होते 1970च्या दशकामध्ये, जेव्हा त्यांनी ते एक खूप मोठे जे आहे पोस्ट मॉडर्निस्ट म्हटलेले उत्तर आधुनिकताच्या नावाखाली जे आहे ते एक मोठे विचारवंत झाले, ज्यांनी भाषावर आणि पॉवरवर, शक्तीवर जे आहे ते पॉवर कसं निर्माण होत असतो त्याच्यावर त्यांनी लिखाण केलं. आणि लिखाण करत असताना त्यांनी पण हे स्टेटमेंट दिलं की नॉलेज इज द पॉवर. नॉलेज इज द पॉवर म्हणजे ज्या माणसाकडे ज्ञानाची निर्मिती असेल, ज्ञान असेल, तो खूप पॉवरफुल माणूस आहे. जसं आजच्या पॅन्डेमिक मध्ये हु आर द पॉवरफुल मेडिशियन्स, म्हणजे डॉक्टर्स जे लोक आहेत ते पॉवरफुल आहेत. आपल्याला शरीराच्या संदर्भात काहीच माहित नाही आहे. जे डॉक्टर्स लोक सांगतील त्याच गोष्टी आपल्याला मानावे लागतील. म्हणजे नॉलेज त्यांच्याकडे आहे म्हणून द पॉवर इज रिलेटेड टू देम. आणि म्हणून जेव्हा डॉक्टर काही गोष्टी सांगत असतील तर आपण त्याला नकार देत नाही, बिकॉज वी थिंक दॅट ही इज अ नॉलेज, ही हॅज द नॉलेज, नॉट वी सॉरी. तर नॉलेज इज द पॉवर. पण हा प्रश्न निर्माण होतो की नॉलेज कोणाकडे आहे, कोणत्या आधारावर आहे आणि कोण त्याचा उपयोग करतोय. नॉलेज कॅन बी युटिलाइज अगेन्स्ट द इंडिव्हिज्युअल एज वेल. म्हणजे नॉलेजचा जो उपयोग आहे त्या माणसाच्या प्रती पण, व्यक्तीच्या विरोधात पण करण्यात येत असतं. जसं की आपल्याला म्हणायचं झालं की लेट अस टॉक अबाउट दी प्रेझेंट रेजिम, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला घडताना दिसत आहेत. आजकालच्या न्यूज चॅनल्स मध्ये आपल्याला हे दिसून येत असतं की जरी का तुम्ही कोणत्याही गोष्टी तुम्ही बोलत असाल एखाद्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये तर तुम्हाला जे आहे लेबलिंग करण्यात येत असतं, तुम्हाला अँटी नॅशनल म्हणण्यात येत असतं, तुम्हाला ट्रेटर म्हणण्यात येत असतं. अशा खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. पण माइंड इट इज नाउ डेज ऑल्सो दोज हु आर असर्टिंग देअर नॉलेज थ्रू रायटिंग बुक्स, स्पीकिंग, लेक्चरिंग, या मनात संवाद घालत असतील लोकांबरोबर, तरी सुद्धा ऍक्च्युअली
मेकिंग देम सायलेंट. ऍक्च्युली अशा प्रकारचे जे लोक बोलत आहेत त्यांना गप्प बसण्याकरता बाध्य होत आहे या व्यवस्थेमध्ये. आणि जिथे आपल्याला हे दिसून येते की एका प्रकारचा मोनोलिथिक प्रोडक्शन ऑफ नॉलेज जे आहे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर का ती गोष्ट जे लोक हे रायटिंग बुक्स किंवा जे काही लेक्चरिंग होत आहे ते कुठून बोलतायत, ते त्यांच्या डिस्कोर्स मधून बोलतायत, ते त्यांच्या ज्ञानाच्या माध्यमातून जे निर्माण होत आहे. आणि म्हणून जे कोणी जे कोणी या ज्ञानाच्या आधारावर प्रश्न निर्माण करत असेल किंवा काही गोष्टी सांगत असतील तर त्याला एक तर रिजेक्ट करण्यात येत असतं किंवा त्याला थ्रेट करण्यात येत असतं. आणि त्याच आधारावर आपल्याला वेगवेगळ्या समाजामध्ये होणाऱ्या जे काही अॅट्रॉसिटीज असतील, दलित अॅट्रॉसिटीज असतील किंवा कम्युनल राईट्स असतील, जे काय इट इज वाय इट इज हॅपनिंग. कारण की एखादी जो प्रस्थापित झालेला जो नॉलेज प्रोडक्शन आहे त्या नॉलेज प्रोडक्शनवर अल्टरनेटिव्ह नॉलेज प्रोडक्शननी प्रश्न निर्माण नाही काय केल्या पाहिजे. म्हणूनच या प्रकारच्या गोष्टी घडत असतात. आणि दॅट्स वाय नॉलेज इज सोशली कन्स्ट्रक्टेड. आणि म्हणून म्हटलं गेलेलं आहे की ज्ञान जे आहे हे सामाजिक आधारावर त्याची रचना करण्यात आलेली आहे. अँड दॅट हॅज बीन एक्सप्लेन बाय द फुले, आंबेडकर, पेरियार and including the Foucault also. Many are there who has to talk about this knowledge production. But how the knowledge create discourse to create dominant ideology to govern the life. म्हणजे हे म्हणून या आधारावर आपल्याला हे दिसून येते की कशा प्रकारे जे आहे डॉमिनंट आयडिओलॉजी जे आहे ते आपल्या समाजामध्ये गव्हर्न करत असतात. कारण की ज्यांच्याकडे ते नॉलेज प्रोडक्शन असतं, जे काही नॉलेज प्रोडक्शन निर्माण होत असतो, व्यक्ती त्या दृष्टिकोनातूनच विचार करत असतो, त्याच्या बाहेर तो विचार करत नाही. उदाहरणार्थ जर का बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता की आज ज्या प्रकारे पिक्चरायझेशन सर्टन कम्युनिटीजला पिक्चरायझेशन करण्यात येत आहे, सर्टन कम्युनिटीजला लेबलिंग करण्यात येत आहे, त्या लेबलिंगच्या आधारावर जो नॉलेज प्रोडक्शन झालेला आहे त्या आधारावर जे आहे सॉरी त्या आधारावर जे आहे त्या आधारावर अख्खा समाज पण त्या दृष्टिकोनातून विचार करतोय. का? बिकॉज इट इज इन द कलेक्टिव्ह सेन्स, कलेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन, एक कलेक्टिव्ह कन्सायन्स म्हणा किंवा एक कलेक्टिव्ह सामूहिक रीत्याने जे निर्माण झालेली वैचारिक गोष्ट आहे त्याला ते त्याच्या आधारावर इतर समाज म्हणजे जे बाकीचे जे लोक आहेत तेही सुद्धा त्याच प्रकारे विचार करतायत. अँड दॅट्स वाय दे आर लेबलिंग अ पर्टिक्युलर कम्युनिटीज. अरे लोअर कास्टचे लोक असेच असतात, अरे हे मुस्लिम लोक तसेच असतात. कुठून येत आहे? आर वी इन्स्पेक्टिंग? कधी आपण त्याला एक्झामिन करण्याचा प्रयत्न करतो, कधी आपण विचार करतो, आपण कधी वाचण्याचा प्रयत्न करतो, आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे नॉलेज प्रोडक्शन झालेले आहेत पुस्तकांच्या माध्यमातून बोलत असताना कधी आपण संवाद टाकतो? असं कधीच झालेलं होत नाही. आणि त्याच्यामुळे ज्यांच्याकडे कधी पण ती गोष्टी किंवा ती बातमी पोहोचत नाही किंवा ते स्वतः एकमेकांशी संवाद टाकत नाही तर ते लोक आपल्या समाजाचे लोक, मोस्ट ऑफ द या इंडियन समाजाचे लोक, भारतीय समाजाचे लोक जे डॉमिनंट विचार आलेला आहे त्या विचारांशी सुसंगीत होऊन जे आहे ते तशा प्रकारे विचार करायला सुरुवात करतात. आणि त्यामुळे इट इज रिअली अपसेट किंवा म्हणजे एका प्रकारे आपल्याला डिस्कम्फर्ट करत असतो. आणि त्याच्यामुळे की नाही लोकांमध्ये एक लेबलिंग निर्माण होत असते. सो दॅट्स वाय ह्या ज्या गोष्टी घडत असतात त्या गोष्टी ज्या आहे, फॉर एक्झाम्पल जर का बघायला गेलं की यू आर क्वेश्चनिंग दी सोशल सिस्टम. उदाहरणतः तुमच्या जवळ जे काही अनुभवाच्या आधारावर जे काही तुम्ही काही तुम्हाला लहानपणापासून जे काही गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या असाल त्या आधारावर जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवस्थेवर निर्माण करत असता तर मग तुम्हाला जे आहे समजा डॉमिनंट आयडिओलॉजीच्या विरोधात जर का तुम्ही काही बोलत असाल तर तुम्हाला एक तर बोलण्यात येत असतं, अरे हा जो आहे व्यक्ती एक तर रायटिस्ट आहे किंवा हा लेफ्टिस्ट आहे किंवा असा आहे किंवा तसा आहे. देर आर लॉट ऑफ व्ह्यू पॉइंट्स कम्स अप. आणि समजा म्हणजे असं दाखवण्यात येत असतं की वी आर द पार्ट ऑफ म्हणजे जे नॉलेज प्रोडक्शन मध्ये लोक असतात त्यांना एक लेबलिंग देण्यात येत असतं. उदाहरणतः जर का म्हणायचं असेल की एखादा व्यक्ती लिबर्टी, इक्वेलिटी, फ्रॅटर्निटीची गोष्ट करत असेल तर समजा आणि किंवा एखादा व्यक्ती जे आहे दलित समाजाचा बद्दल किंवा वर्किंग क्लास
च्या संदर्भात काहीतरी मांडणी करत असेल, सांगत असेल, तर लगेच आपण समाजामध्ये लोक म्हणतात, अरे हा दलित आहे का, अच्छा हा आंबेडकरवादी असेल, अच्छा हा लोअर कास्ट असेल, अच्छा म्हणजे हा वर्किंगच्या बद्दल बोलतोय का, हा म्हणजे हे मजूर लोकांच्या संदर्भाचा हा माणूस असेल, म्हणून असा बोल. म्हणजे आपल्याकडे पटकन लेबलिंग लावण्याची जी प्रक्रिया आहे ते खूप फास्ट आहे. अरे बाबा, युनिव्हर्सल व्हॅल्यूज आहेत, काही युनिव्हर्सल व्हॅल्यूज आहेत, वाय यू आर कॅटेगरायझिंग सम पीपल इंटू सम इन सम पर्टिक्युलर लेबलिंग देम, वाय यू आर कॅटेगरायझिंग देम इन पर्टिक्युलर फ्रेमवर्क. तुम्ही कशाला कोणाला जे आहे त्या कॅटेगरायझेशन करताय, म्हणजे लिबर्टीची गोष्ट करणं, म्हणजे स्वतंत्रताची गोष्ट करणं, समताच्या गोष्टी करणं, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी फक्त आणि फक्त जे आहे एका विशेष समुदाय किंवा एका सो कॉल्ड सवर्ण समाजाच्या दृष्टिकोनातूनच यायला पाहिजे असं आहे का? कारण की या प्रकारचे जे समुदायाचे जे ऑपरेस कम्युनिटीचे जे समुदाय आहेत त्यांच्या माध्यमातून ती गोष्ट येऊ शकत नाही का? आणि समजा तुम्ही येत असाल तर फक्त तो मुद्दा, म्हणजे जसं का म्हणायचा समतेचा मुद्दा, लिबर्टीचा मुद्दा, किंवा म्हणायचं जर स्वातंत्र्याचा मुद्दा, हा मुद्दा काय फक्त यांच्याशी संबंधित आहे, तुमच्या सगळ्यांशी संबंधित नाही का? आणि या प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात ज्यामुळे ही गोष्ट येत असते. दुसरी गोष्ट हे आहे की जर का आपल्याला हे बघायला गेलं की नॉलेज प्रोडक्शन तर निर्माण होतोय समाजामध्ये, मोठ्या प्रकारे नॉलेज प्रोडक्शन निर्माण होतोय, पण ह्या नॉलेज प्रोडक्शन मध्ये जे काही लिखाणं होत आहेत, ज्या काही गोष्टी लिहिण्यात येत आहे, तर आपल्याला हे दिसून येत आहे की जे काही ऐतिहासिक दृष्टिकोनातून जे काही लिखाण झालेले आहेत त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे दिसून येतं की समाजामध्ये जे फ्रीडम व्हायला पाहिजे, जे लिबरेशन व्हायला पाहिजे, ते तसं होत नाहीये. वाय इट इज नॉट हॅपनिंग? बिकॉज इन द सोशल सायन्सेस, जर का मी सोशल सायन्सेसच्या चौकटीत बोलायला गेलो तर आपल्याला हे दिसून येते द हिस्टॉरिकल रायटिंग or the social science writing focus often on the old text. म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनातून जे काही लिखाण करण्यात आलेले आहे ते विशेषकर एका ओल्ड टेक्स्ट किंवा एखाद्या इंडोलॉजिकल, म्हणजे आपल्याला माहिती धार्मिक जे पुस्तकं असतील किंवा वेगवेगळ्या ज्या जुन्या पुस्तकं एका विशेष समुदायाने लिहिलेल्या असतील त्याच्या आधारावरच जे आहे त्या गोष्टी लिखाण करण्यात आलेले आहेत. आणि जसं की मी म्हणणार जीएस घोरे, आमच्या सोशिओलॉजीमध्ये जीएस घोरे, ते म्हणतात की सोशिओलॉजीचा जो पाया आहे ते पूर्णतः जे आहे इंडोलॉजी, म्हणजे जे पुराणतत्व, जो ही धार्मिक पुस्तकं आहे त्याच्या आधारावर तुम्ही समाजाचं विश्लेषण करा. तुम्ही जे आहे जे ब्राह्मणिकल स्क्रिप्चर्स आहेत, जे ब्राह्मणिकल टेक्स्ट आहेत त्याच्या आधारावर समाजाचा तुम्ही विश्लेषण करा आणि त्याच्या आधारावरच तुम्ही त्या गोष्टीला बघण्याचा प्रयत्न केला. पण प्रश्न असा आमच्या सोशल सायन्सेस मध्ये येतो की तुम्ही त्याच दृष्टिकोनातून किंवा विशेषतः तुम्ही ब्राह्मणिकल रिलिजनच्या माध्यमातूनच का तुम्ही ते विश्लेषण करायला बघता? तिथे जैन रिलिजन होता, जर का आपण प्राचीन काळामध्ये बघायला गेलं तर एक वैदिक रिलिजन होता, जैन रिलिजन होता आणि बुद्धिझम होता. तर मग आपण वैदिक जे आजच्या काळामध्ये जर का त्याला ब्राह्मणिकल रिलिजन म्हटलं जात असेल तर त्या ब्राह्मणिकल धर्माच्या दृष्टिकोनातूनच आपण आपला समाजाचा विश्लेषण का करायचा हा प्रश्न आहे. का आपण बुद्धिझमच्या दृष्टिकोनातून करू शकत नाही का? का आपण जैनिझमच्या दृष्टिकोनातून करू शकत नाही का? आणि वैदिक काळाच्या अगोदर श्रमणिक धर्म नावाचा जो आहे एक धर्म उदयाला होता त्या काळामध्ये, तर त्या दृष्टिकोनातून आपण करू शकत नाही का असं होत आहे की एका विशेष दृष्टिकोनातूनच समाजाचा विश्लेषण जे आहे अख्ख्या सोशल सायन्सेस मध्ये सुरू आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या बघत असताना सम इंडियन सोशियोलॉजिस्ट लाईक प्रोफेसर विवेक कुमार, त्यांच्या दृष्टिकोनातून जेव्हा ते लिहितात ते म्हणतात की इंडियन सोशियोलॉजी इज नथिंग बट अ ब्राह्मणिकल सोशियोलॉजी. म्हणजे इंडियन सोशियोलॉजी जे आहे अजून काही नसून हे ब्राह्मणवादी समाजशास्त्र आहे, जिथे आपल्याला जे ऑप्रेस्ड दृष्टिकोन आहे त्याला कधीही आत्मसात किंवा त्याला कधीही कन्सिडर केलेला नाही. अँड देअरफॉर द अनालिसिस ऑफ सोशल सायन्स मस्ट बी कन्सिडर ऍज ए एलिट परसेप्शन,
किंवा सवर्ण कास्ट परसेप्शन, ज्याच्यामध्ये लोअर कास्ट जो सोशल सायंटिस्ट असतो त्याला कुठलीही कशाही प्रकारची जागा नसते. हु आय एम, फॉर व्हॉट पर्पज आय एम, मी कोण आहे, माझा काय ऐतिहासिक बॅकग्राऊंड आहे, अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न जे आहे त्या लोअर कास्ट जो सोशल सायंटिस्ट असतो, जो अभ्यास करायला जात असतो, त्याच्या माध्यमातून त्या गोष्टी कधीही निर्माण होत नसतात किंवा त्याला ते स्पेस मिळत नाही. त्याला प्रत्येकदा हे येत असतं की what purpose he is going for and how he is going to do the research in the field, आणि कशा प्रकारे तो त्याचा विश्लेषण त्यांनी करायला पाहिजे. या प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून देर इज नो डाऊट, म्हणजे एक प्रकारचा देर इज नो डाऊट की कितीही जे लोअर कास्ट सायंटिस्ट असतील, म्हणजे जे दलित समाजामधले असतील किंवा शेड्यूल ट्राईब मधले असतील किंवा शूद्रा ओबीसी समाजामध्ये असतील, या सगळ्या समाजामधले जेही सायंटिस्ट आहेत, जेही नॉलेज प्रोडक्शन करता जे समोर येत आहेत, त्या नॉलेज प्रोडक्शन त्यांच्या लिखाणामधून त्या समाजाची जे लिबरेशन आहे ते होताना दिसत नाहीये. का नाही होताना दिसत, हा मोठा प्रश्न आहे. या माध्यमातून जर का आपल्याला आपण बघू तर आपल्याला हे दिसून येतं की या प्रकारचे जेही सोशल सायंटिस्ट आहेत, ते हिस्ट्रीचे असो, ते इकॉनॉमिक्सचे असो, ते सोशियोलॉजीचे असो, ते पॉलिटिकल सायन्सचे असो, ते जेंडर स्टडीजचे असो, कोणत्याही स्टडीजचे असो, या सोशल सायन्सेसचे जे स्टुडंट्स असतात, या स्टुडंट्सला ज्या प्रकारची पद्धतीशास्त्र म्हणजे मेथड्स, अभ्यास करण्याचा जो दृष्टिकोन शिकवला जात असतो, तो प्रत्येकदा सवर्ण दृष्टिकोनातून येत असतो. आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या माध्यमातून जे काही लिखाण होत असतात, ते लिखाण जे आहे ते सवर्ण लोकांच्या दृष्टिकोनातून आल्यामुळे नॉलेज प्रोडक्शन जरी जे होत असेल, तो त्यांच्या मुक्तीच्या दृष्टिकोनातून कधीच बाहेर येत नाही. उलट तो जो नॉलेज प्रोडक्शन आहे, ज्या व्यवस्थेला टिकून ठेवण्याकरता निर्माण करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्येच त्याचा एका प्रकारचा एडिशन होत असतो. आणि म्हणून हे म्हटलं गेलेलं आहे की ज्या काही नॉलेज प्रोडक्शन होत आहेत, त्या नॉलेज प्रोडक्शन मध्ये द एलिमेंट ऑफ इमॅन्सिपेटरी, एलिमेंट ऑफ इक्वॅलिटी किंवा इमॅन्सिपेटरी एलिमेंट ऑफ लिबरेशन जे आहे, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येत नाही. आणि हा एक खूप मोठा एक प्रॉब्लेम आपल्याला जे आहे सोशल सायन्सेस मध्ये आपल्याला दिसून येत आहे, जिथे समाजामधले जे काही स्टुडंट्स किंवा जे काही रिसर्च स्कॉलर या इथे जर का ते अभ्यास करत असतील, जे काही ते एक्सप्लोरेशन करत असतील, ते एका व्यक्तीच्या दृष्टिकोनातून करत आहे. उदाहरणतः जर का मी तुम्हाला सांगायला गेलो तर, म्हणजे मी 2 उदाहरण देणार. पहिला उदाहरण, मी एका नागपूरमध्ये राहिलेलो आहे. नागपूरमध्ये माझं मोठंपण झालंय, मी लहानाचा मोठा झालेलो आहे. आणि नागपूरमध्ये असताना मी सगळं काही बघितलेलं आहे. आता कसं झालं की मला माझ्या समाजावर, नागपूरच्या एखाद्या समाजावर माझा अभ्यास करायचा आहे, आणि त्या अभ्यास करण्याकरता मी माझा एक प्रपोजल दिला. आणि ते दिल्यानंतर जेव्हा मी माझ्या गाईडला विचारलं, तर गाईड मला सांगतो की तुला जे आहे आपल्या त्या समाजावर अभ्यास करण्याकरता तुला हे वाचून जावं लागेल. तो मला काय करत असतो, तो मला सांगतो की तू तिथे जा, तू पुन्हा एक नवीन दृष्टिकोन घे. पण मला असं म्हणायचं आहे की सोशल सायन्सेस मध्ये ऑलरेडी म्हणजे सोशल सायन्स मध्ये एक मेथडॉलॉजी असते की समजा तुम्हाला एखाद्या गोष्टी गोळा करायचं असेल, तर तुम्हाला त्या समाजाशी राहावं लागेल, तुम्हाला तिथे पार्टिसिपेट करावं लागेल, आणि त्याच्या आधारावर तुम्हाला जे काही मिळत असेल, जे काही नॉलेज मिळत असेल, त्याला तुम्हाला नोटिंग करून ठेवावं लागेल. पण सोशल सायन्सेस मध्ये जर का तो अप्पर कास्ट मध्ये जर करत असणारा व्यक्ती, तो काय करत असतो, तो प्रत्येकदा जे काही नॉलेज आहे त्याच आपल्या स्टुडंटला म्हणतो की तू परत त्याला बघ. आणि समजा तो परत बघत असेल, तर हा एक खूप मोठा प्रश्न आहे की कोणाच्या दृष्टिकोनातून मला बघायला पाहिजे, हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरा म्हणजे कसं आहे की समजा मी लिखाण करतही असेल, तर मला पुस्तकांचा जे काही साठा आहे, ज्या काही गोष्टी मी वाचन केलेलं आहे,
त्यामध्ये मला फक्त आणि फक्त एका विशेष सवर्ण समाजाच्या लोकांच्या दृष्टिकोनातूनच मला माझा अभ्यास करावा लागेल. म्हणजे उदाहरणतः महात्मा फुले वाङ्मय जर का ते लिखाण झालेले असेल, पण त्याचा एडिट करण्याचं काम जर का जी.पी. देशपांडे सरांनी केलेलं असेल, तर जी.पी. देशपांडे सर कशा प्रकारे लिखाण करतायत आणि का करतायत त्या आधारावर मला त्याचा अभ्यास करावा लागेल आणि मला त्या दृष्टिकोनातून करावं लागेल. म्हणजे त्या दृष्टिकोनातून माझं अभ्यास करावा लागेल, लिखाण करावं लागेल. तर मग समजा त्याच दृष्टिकोनातून करायचं असेल तर लिबरेशनची जी भाषा आहे, समाजाला समजून देण्याची जी भाषा आहे ती कशी निर्माण होणार? तर हा एक खूप मोठा जे आहे एका प्रकारचा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून ग्रामशी अँटोनियो ग्रामशी म्हणतात की ते म्हटलं अशा प्रकारच्या प्रोसेसमध्ये जे आहे सांस्कृतिक वर्चस्वाची निर्मिती होत असते. त्याला त्यांनी म्हटलेलं आहे कल्चरल हेजेमनी. म्हणजे इन इंडियन सिस्टम वेअर द स्टॉक ऑफ नॉलेज इज क्रिएटेड बाय द अपर कास्ट इंटेलेक्च्युअल who are spreading their dominant values and idea through the institutionalization. म्हणजे एखादा स्टॉक ऑफ नॉलेज जो प्रोडक्शन होतो आहे तो उच्चवर्णीय बुद्धिवादी लोकांच्या माध्यमातून होत आहे, ज्यांच्या दृष्टिकोनातून ते काय करतायत, त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत, त्यांचे जे आयडियाज आहेत त्याचा ते इन्स्टिट्यूशनलाइज करतायत, संस्थातीकरण करतायत, म्हणजे त्याला इन्स्टिट्यूशनलाइज करतायत. तर मग जर का अशी गोष्टी होत असेल तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड दी एक्झिस्टिंग सोशल ऑर्डर. म्हणजे अशामुळे काय होत आहे की समाजामध्ये ज्या प्रकारचा अभ्यास किंवा स्टॉक ऑफ नॉलेज निर्माण व्हायला पाहिजे तो निर्माण होत नाही आहे. आणि म्हणून सोशल सायन्सेस मध्ये ज्या काही अभ्यास होत आहे, ज्या काही स्टडीज होत आहेत, त्या स्टडीज जे आहे पूर्णतः उच्चवर्णीय दृष्टिकोनातून घेण्यात येत आहेत. उदाहरण दोन-तीन आणि कोणकोणते पर्स्पेक्टिव्ह, कोणकोणते दृष्टिकोन घेण्यात नाही आलेले आहेत ते काही उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो. पहिला, गेल लॉम्बेटनी एक पुस्तक लिहिली, कल्चरल रिव्हॉल्ट इन कॉलोनियल सोसायटी. या पुस्तकामध्ये त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की शिवाजी महाराजांना ज्या प्रकारे प्रोजेक्ट करण्यात आलं, काय करण्यात आलं शिवाजी महाराजांना प्रोजेक्ट, शिवाजी महाराजांना अशा प्रकारे प्रोजेक्ट करण्यात आले की शिवाजी महाराज असे राजे होते ज्यांचा कार्य फक्त ब्राह्मण आणि गायीचा संरक्षण करणं आहे. जेव्हा ही गोष्ट समोर आणण्यात आली त्यामुळे ही गोष्ट खूप मोठी गाजवण्यात आली. म्हणजे ज्यापर्यंत गेलॉम्बेट आली नाही, ही पुस्तक ज्यापर्यंत तिने लिहिली नाही त्यापर्यंत शूद्र समाज किंवा ओबीसी किंवा मराठा समाज या समाजाच्या लोकांमध्ये या गोष्टी बिंबवण्यात आले आणि जसंही ही गोष्ट काही या समाजाच्या काही लोकांना समजलं तर जसं मराठा सेवा संघ सारखे जे ऑर्गनायझेशन होते त्यांनी मग काय केलं, त्याच्या विरोधात आपलं नवीन लिटरेचर निर्माण केलं. जसं की मामा देशमुखांनी लिहिलं मध्यकालीन भारताचा इतिहास. या पुस्तकामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी खोडून काढले की कशा प्रकारे जे आहे ब्रॅह्मनिकल हेजेमनी किंवा कल्चरल हेजेमनीच्या नावाने जे आहे ब्रॅह्मनिकल जे आहे आपले वर्चस्व कायम करतोय या पुस्तकात. तर अशा प्रकारचा दृष्टिकोन कधीही अभ्यास किंवा सोशल सायन्सेस मध्ये कधीच नाही. उदाहरणतः अनटचेबिलिटी, दुसरा म्हणजे अस्पृश्यता. अस्पृश्यताच्या नावावर जे आहे सोशल सायन्सेस मध्ये खूप साऱ्या पुस्तका लिहिण्यात आले, पण या पुस्तकामध्ये जेव्हा लिखाण करण्यात आले तर एक प्रश्न असा निर्माण होतो की अनटचेबिलिटी म्हणजे काय, अस्पृश्यता, आणि अस्पृश्यता म्हणत असाल तो कोणाकरता अस्पृश्यता, तुमच्याकरता अस्पृश्यता की आमच्याकरता अस्पृश्यता. म्हणजे एखाद्या अनटचेबल समाजामध्ये, म्हणजे एखाद्या दलित समाजामध्ये काही उच्चवर्णीय लोक जे आहे, काही नाही म्हणजे अख्ख्या त्या व्यवस्थेमध्ये अनटचेबल्स म्हणजे दलित समाजाला किंवा SC/ST समाजाला समजल्या जात असतात. तर अनटचेबिलिटी जी संकल्पना आहे ही संकल्पना कोणाकडून आलेली आहे, म्हणजे ते अनटचेबल आहेत तर कोणाच्या दृष्टिकोनातून आहेत. म्हणजे युजली काय झालेलं आहे की ज्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे, युजली काय झालेलं आहे की जे अनटचेबल असं म्हटलं गेलेलं आहे, तर अस्पृश्यता ही संकल्पना किंवा अस्पृश्यता हे म्हणणं कुणाच्या संकल्पने किंवा कुणाच्या दृष्टिकोनातून आहे याचा विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. कारण की सवर्ण म्हणतात की हे अनटचेबल आहे, यांना हात लावायचा नाही. पण असे काही स्टडीज आहेत जसं की देवीदास पिल्लई
इवन इन्क्लुडिंग आंबेडकर ऑल्सो, तेही आपल्या रायटिंग एज स्पीचेस मध्ये सांगतात की अनटचेबिलिटी मध्ये एक काळ असाही होतं की जिथे ब्राह्मण लोकांना जे आहे बघणं, ब्राह्मण लोकांना बघणं म्हणजे इट इज अ बॅड डोमेन. म्हणजे त्यांना असं म्हटलं जात असतं की ब्राह्मण लोकांना बघणं किंवा त्यांचा चेहरा बघणं म्हणजे इट यूज टू बी काहीतरी अपशकुन होणार, अशा सारखी ही पोझिशन असायची. आणि पिल्लई देवीदास जे आहे तिने आपल्या पुस्तकामध्ये नेमूद केलं याच्यामध्ये द द्रविडियन व्हॅल्यू मध्ये, या पुस्तकामध्ये ते नेमूद करते. तशाच प्रकारे आंबेडकरही सांगतात की हिस्ट्री ऑफ बुद्धिझम मध्ये जे आहे लोकांचं अनटचेबिलिटी फॉर्म होण्याचा मोठा कारण जे आहे ते त्यांना दिसून येते की कशा प्रकारे बुद्धिझम पिरियड मध्ये जे आहे एका काळामध्ये जे आहे ब्राह्मण लोक जे आहे अनऑस्पिशियस असायचे. त्यांना जे आहे एका प्रकारे अनटचेबल म्हणून ट्रीट करण्यात येत आहे, म्हणजे त्यांना बघण्यात येत असे. हे काही एक्झाम्पल्स आहेत ज्याच्या आधारे जर का बघायला गेलं तर इट इज अ क्वेश्चन मार्क की दृष्टिकोन जर का अभ्यास करायचा असेल तर असं का की एखाद्या डॉमिनंट स्टॉक ऑफ नॉलेजच्या माध्यमातून आपण हे अनटचेबल्स आहेत म्हणून या दृष्टिकोनातून बघायचं. पण असंही होऊ शकतो की अनटचेबल्स लोक जे असतील किंवा जे काही इतिहास राहिलेला असेल त्या इतिहासामध्ये अनटचेबल्स या लोकांना कधीही आपल्याला हात लावू देत नसतील. तर या दृष्टिकोनातून जे आहे सोशल सायन्सेस मध्ये कधी अभ्यास झालेला नाही किंवा करण्यात येत नाही, त्याचं एक्सप्लोरेशन करण्यात येत नाही. का नाही करण्यात येतात? कारण की स्टॉक ऑफ नॉलेज मध्ये ज्या प्रकारचं निर्मिती होत आहे, ज्ञानाची ज्या प्रकारे निर्मिती होत आहे, त्या निर्मितीमध्ये जे आहे एका प्रकारचा एन्फोर्समेंट आहे जे की या गोष्टी आपल्याला दाखवण्यात येत नाही. आणि हे कार्य जे आहे एका व्यक्तीचाच आहे ना. तिसरा एका सोशल सायन्सेसचा आहे जो SC ST OBC समाजामधून येतो. तिसरा जर पॉइंट बघायचा असेल की आपल्याला हे माहित आहे की समाजामध्ये जे काही अभ्यास होत आहे, जसं की मी GS घुरे, MN श्रीनिवास पण आहेत ज्यांनी सोशल चेंज इन मॉडर्न इंडिया नावाची पुस्तक लिहिली, त्यांनी संस्कृतायझेशन नावाची एक पुस्तक लिहिली, संस्कृतायझेशन नावाची एक संकल्पना लिहिली. ते जेव्हा सांगत असतात या पुस्तकामध्ये की हिंदू सोशल ऑर्डरची जे हे आहे व्यवस्था आहे, या व्यवस्थेमध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हॅलो कंटिन्यू सर. हॅलो अजय सर कंटिन्यू, वी कॅन हिअर यू. हा, आवाज येतोय ना? आम्ही सगळं ऐकत आहे. सो याच्यामध्ये काय आपल्याला दिसून येत आहे की कोणाला विचारलं किती वर्ण आहेत आपल्या समाजामध्ये, सामान्य व्यक्तीला विचारलं तर तो म्हणतो की 4 वर्ण आहेत. कोणते वर्ण आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. पण या वर्णाच्या आधारावर जे आहे सोशिओलॉजी मध्ये प्रत्येक पुस्तका लिखाण झालेले आहेत. इंडोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे ब्राह्मणवादी जे काही लिखाण झालेले असतील, जे काही टेक्स्ट झाले त्याच्या आधारावर जे आहे समाजाचा विश्लेषण करण्यात आलेलं आहे. सोशल सायन्सेस मध्ये जे लोक आहेत, जे SC ST OBC चे जे लोक आहेत, त्यांनी काही प्रश्न निर्माण केले ज्याला नेमूद केलेलं आहे विवेक कुमार सरांनी. विवेक कुमार द प्रोफेसर ऑफ सोशियोलॉजी. ते असे म्हणतात की सोशल सायन्स रिसर्च लिटरेचर इन इंडिया at the bottom of caste hierarchy, untouchable castes were placed as a 5th varna, despite the fact that the ancient Hindu religious scripture such as Rig Veda mention only 4 varna. म्हणजे सोशल सायन्स रिसर्च अँड लिटरेचर जे काही इंडियामध्ये सोशल सायन्स लिटरेचर आहे त्याच्यामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा प्रकारे अस्पृश्य जाती जे आहे ते 5th वर्णा 5व्या वर्णामध्ये त्यांना ठेवण्यात आलेले आहे. पण हे असून सुद्धा, हे माहित असून सुद्धा की ऋग्वेदामध्ये फक्त 4 वर्ण आहे. हे सोशल सायन्सेस मध्ये पंचवर्ण, पंचमा, त्यांना जसं गांधीजी म्हणाले पंचमा, त्यांना 5वा वर्ण म्हटलं गेलेला आहे. पण इट मीन्स दॅट, विवेक कुमार म्हणतात, इट मीन्स दॅट द 5th वर्णा वॉज द इन्व्हेन्शन ऑफ द सोशल सायंटिस्ट. म्हणजे 5th वर्णा वॉज द इन्व्हेन्शन ऑफ द सोशल सायन्टिस्ट, दो इट वॉज कम्प्लिटली ऍबसेंट इन द एशियन स्क्रिप्ट.
But in teaching and the research in social sciences is kept on referring the existing fifth varna without supporting the factual evidences on it. म्हणजे ते म्हणतायत की फिफ्थ वर्ण हा जो आहे सोशल सायंटिस्ट लोकांची उत्पत्ती आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जे की एशियंट स्क्रिप्चर्स आहेत जसं ऋग्वेदा किंवा जे काही चातुर्वर्णाचे जे हे आहे लिखाण आहे त्याच्यामध्ये याचा कुठेही उल्लेख नाही आहे. तरी सुद्धा सोशल सायन्सच्या लोकांनी फिफ्थ वर्ण एक्झिस्टन्स मध्ये आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला न पुरावे देता, त्याला कोणतेही पुरावे न सपोर्टिंग पुरावे न देता त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून ते म्हणतात की इन द अकॅडमिक कन्स्ट्रक्ट द कॉन्सेप्ट fifth varna continue to remain unresolved issue in the social science practices. आणि त्यामुळे या प्रकारची गोष्ट जी आहे कंटिन्युअसली ती चालू आहे, त्याला कोणीही प्रश्न निर्माण करत नाहीये. आणि अशा प्रकारची गोष्ट हिस्ट्रीमध्ये सुद्धा होत आहे, इतिहासामध्ये. म्हणजे आज जर का इतिहासाचा लिखाण जे काही इतिहासामध्ये लिखाण होत आहे, जे काही आपण इतिहासाच्या आधारावर अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतोय, पण एक गोष्ट अजून त्याच्यामध्ये येत आहे की इतिहासाचा जो मांडणी आहे, इतिहासाची ज्या प्रकारची जे मांडणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपल्याला काय समजून येत आहे की इतिहासाची रचना सुद्धा एका विशेष दृष्टिकोनातून झालेली आहे. आज जर का शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी समाजाच्या लोकांना विचारण्यात आलं की तुमचा इतिहास काय आहे, तर मला नाही वाटत की त्यांच्याकडे काहीतरी पॉझिटिव्ह हिस्ट्री राहणार. आज जर का एखाद्या ब्राह्मण व्यक्तींना किंवा ब्राह्मण समुदाय त्यांचा इतिहास काय, तर त्यांच्याकडे पूर्ण पोथी पुराण सांगण्याकरिता, वैश्यांकर ते पूर्ण पोथी पुराण सांगण्याकरता. पण एखाद्या शूद्र कम्युनिटीला किंवा एखाद्या शेड्यूल कास्टला, शेड्यूल ट्राईबला जर का विचारायला गेलं तर त्याच्या इतिहासाची नोंद नाही. आणि समजा त्याचा इतिहास असेलही सुद्धा पण त्याला कधीही मेन स्ट्रीम मध्ये आणण्यात नाही आलं. एखाद्या शेड्यूल कास्टला विचारलं तुमचा इतिहास काय, तर बाबा आमचे लोक जे आहेत ते अस्पृश्य होते, मेलेल्या जनावरांना ओढण्याचं काम करत होते, त्यांची जे स्किन आहे त्याला काढण्याचं काम करत होते, त्यांची चमडी काढण्याचं काम करत होते, अशा सारखे काम. म्हणजे त्याच्यामध्ये काही इतिहासामध्ये काहीतरी प्राईड घेण्यासारखं काहीच नाही आहे ना. पण अपर कास्ट किंवा सवर्ण इतिहासामध्ये जे काही लिखाण झालं आहे त्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसींचा इतिहास पूर्णपणे काय आहे, पूर्णपणे ऍबसेंट आहे. There is no history of the scheduled caste, scheduled tribe and the OBC as such. There is only one book has been written for the Shudras who were Shudras by the Dr. B.R. Ambedkar. There is only one book which is talking about the Maratha women, the Maratha स्त्रियांची दशा आणि दिशा. There is only one book in whole Maharashtra. जिथे मराठा स्त्रियाची काय अवस्था आहे, मराठा स्त्रीची. म्हणजे असं म्हणायचं आहे की देर इज हार्डली एनी हिस्ट्री अबाउट दी शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राईब. समजा त्यांचा इतिहास असेलही पण ते कधीही मेन स्ट्रीम मध्ये कधीच घेण्यात नाही आलेला आहे. एका हिस्ट्रीच्या कॉन्फरन्स मध्ये अटेंड करत असताना, एका सेमिनार मध्ये अटेंड करत असताना जेव्हा इतिहासाच्या संदर्भात जेव्हा बॅटल ऑफ प्लासीची गोष्ट निघाली, जेव्हा थर्ड अँग्लो मराठा वॉरच्या संदर्भात जेव्हा गोष्ट निघाली, तर तिथल्या एका प्रोफेसर म्हणाली की खूप साऱ्या लिखाणामध्ये, इतिहासाच्या लिखाणामध्ये जर का तुम्हाला उत्तर हवे असेल तर तुम्हाला जे आहे सबल्टन हिस्ट्री, म्हणजे खालच्या स्तरांच्या लोकांचा जो इतिहास राहिलेला आहे, ज्याला कधी पण समोर आणण्याचा प्रयत्न नाही केला किंवा त्याला कधी लिखाण नाही जात, जसं की म्हणायचंय की भीमा कोरेगाव हिस्ट्रीमध्ये नाही आहे, तुम्हाला नाही मिळणार आहे. बुद्धिस्ट हिस्ट्री काय राहिलेली आहे हे तुम्हाला तिथे मिळणार नाही. किंवा तुम्हाला हे नाही मिळणार आहे की झलकारी बाईचा काय इतिहास राहिलेला आहे. आता काही लोकांनी लिखाण केलेलं आहे पण अशा प्रकारचे जे इतिहास आहेत ज्याला लिखाण करायला पाहिजे तर ते कधीही ते समोर नाही आलेले आहे. तर आपल्याला ही गोष्ट जी आहे आपल्याला ही गोष्ट समजून घ्यावं लागेल. आणि ती गोष्ट आपल्याला ज्यापर्यंत समजून घेणार नाही त्यापर्यंत जो
अदर स्टॉक ऑफ नॉलेज आहे, ज्या प्रकारचा स्टॉक ऑफ नॉलेज निर्माण व्हायला पाहिजे, कन्स्ट्रक्शन व्हायला पाहिजे, तो होणार नाही इन द सोशल सायन्सेस. सोशल सायन्सेस मध्ये जे चॅलेंजेस आहेत, या प्रकारचे चॅलेंजेस आहेत की कशा प्रकारे सबल्टन हिस्ट्री जे आहे, इतिहास आहे, सबल्टन जे सोशल हिस्ट्री आहे, त्याला बाहेर काढण्यात यावं. आणि हे काही असे मुद्दे आहेत. तसंच मुद्दा जे आहे व्हाईट अँड ब्लॅकचा पण आहे. म्हणजे जेंडर स्टडीज मध्ये जर का बघायला गेलं, कधी पण व्हाईट अँड ब्लॅक मध्ये हे या गोष्टीचं कधीच नमूद नाही केलेलं आहे की सवर्ण लोक सवर्ण कसे किंवा वाईट लोक वाईट कसे. काय वाईट लोक प्रत्येकदा सांगत नाही बसले की आम्ही वाईट आहोत, किंवा सवर्ण लोक हे सांगत नाही बसले की आम्ही वाईट आहोत म्हणून. ते त्यांनी काय केलं, एकचदा सांगितलं. त्याने खूपदा सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते त्या लोकांनी बाकी लोकांचा, ब्लॅक लोकांचा म्हणा किंवा लो कास्ट लोकांची जे माइंडसेट आहे त्याला काय केलं, त्यांनी त्याला सेशन संपत आहे का? हॅलो No, sir. Continue, sir. You continue. ओके. तर त्यांनी काय केलं, त्यांनी त्या लोकांची माइंड जे कंडिशन केलं. आज लोअर कास्ट किंवा ब्लॅक जितके म्हणत नसतील की व्हाईट आर द सुपिरियर किंवा सवर्ण आर सुपिरियर, म्हणजे जेवढे व्हाईट आणि ब्लॅक स्वतःला जेवढे सुपिरियर नाही म्हणत असतील, त्याच्यापेक्षा दुप्पट जे आहे लोअर कास्ट आणि ब्लॅक जे आहे त्यांना सवर्ण समजतात. दॅट इज अ कंडिशन. त्यांना ते प्रकारे करण्यात आलं. पण या प्रकारचा लिखाण सुद्धा जे आहे सोशल सायन्सेस मध्ये कधीही करण्यात आलेलं नाही. म्हणजे देर वॉज वन सेमिनार जे मी ऑर्गनाईज केला होता की व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सोशल सायन्सेस लाईक हिस्ट्री, इकॉनॉमी, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी. व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सोशल सायन्सेस टू एनिलेट द कास्ट सिस्टम इन इंडिया. काय करण्यात आलेलं आहे, अशा प्रकारचा एक कॉन्फरन्स लावण्यात आली होती. पण त्या कॉन्फरन्समध्ये सुद्धा हार्डली असा कोणता लिटरेचर निघाला जिथे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की कुठेतरी जाती निर्मूलनाची प्रक्रिया सोशल सायन्सेसच्या माध्यमातून समोर आणण्यात आली. तर अशा प्रकारचे काही गोष्टी जे आहे समोर येतात, जे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि हे काही इश्यूज अँड चॅलेंजेस आहेत. तिसरा मुद्दा जे मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न हे करतोय ते हे आहे की जे काही अभ्यास आहे समाजामध्ये, जे काही अभ्यासाची निर्मिती होत आहे, जे काही स्टॉक ऑफ नॉलेज निर्माण होत आहे, त्या स्टॉक ऑफ नॉलेज मध्ये खरोखरच SC ST OBC समाजाचे लोक पण सुद्धा नॉलेज प्रोडक्शन मध्ये, कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज मध्ये आपला योगदान देत आहेत का, हा एक प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचा उत्तर जर का बघायला गेलं तर एक गोष्ट आपल्याला हे समजून येते की जे काही स्टॉक ऑफ नॉलेज निर्माण होत आहे रायटिंगच्या माध्यमातून, भाषेच्या माध्यमातून, तर ते हार्डली क्रिएट करत आहे लिबरेशन, मुक्तीची जे चेतना निर्माण करायला पाहिजे अशा प्रकारची कोणतीही मुक्तीची चेतना जी आहे त्या रायटिंग अँड लँग्वेजेस मध्ये येत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जे काही SC ST OBC समाजातले जे काही रिसर्च स्कॉलर्स असतील, जे काही त्यांनी जे काही अभ्यास करायला पाहिजेत होता ते कधीही करू शकत नाही आहे. माझ्या मते जो काही कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज निर्माण होत आहे तो वर्ण व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून होत आहे. जसं अकॉर्डिंग टू मनू, जसं ब्राह्मण वर्णाला जे आहे स्वतःच्या समाजामध्ये लग्न करता येत होतं, त्याच प्रकारे तो क्षत्रिय खालच्या 3 वर्णाच्या स्त्रियांना लग्न करू शकत होता. तसंच त्याच प्रकारे क्षत्रिय समाजाच्या व्यक्तीला ब्राह्मण समाजाची स्त्री तो लग्न करू शकत नव्हता. स्वतःची स्त्री करू शकत होता समुदायाची आणि खालच्या ती, आणि अशा प्रकारचं. आणि शूद्र समाज, जो आजचा शूद्र समाज म्हणाल, जो की आजचा OBC आहे किंवा मराठा आहे, या समाजाला वरच्या 3 वर्णाच्या स्त्रियांबरोबर लग्न करता येतच नव्हतं. फक्त स्वतःच्याच स्त्रियांबरोबर लग्न करता येत होतं, बिकॉज दे आर द सर्व्हिंग कास्ट. आणि अनटचेबल म्हणायला गेलं SC ST, दे आर आउट ऑफ द प्रिव्ह्यू ऑफ द चातुर्वर्ण. पण अशीच गोष्ट आज स्टॉक ऑफ नॉलेज मध्ये, कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज मध्ये झालंय. ब्राह्मण वर्गाच्या समुदायाला खालच्या सगळ्या वर्णांवर जे आहे अभ्यास करता येतं, स्वतःच्या याच्यावर आणि खालच्या वर्णावरही. तशाच प्रकारे
क्षत्रिय वर्णाला ज्या वरच्या वर्णावर अभ्यास करता येत नाही तो स्वतःवर करू शकतो आणि खालच्या वर्णावर. शूद्र लोकांना जे आहे वरच्या वर्णावर ते अभ्यास करू शकत नाही आणि खालच्या वर्णावर ते करू शकतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब. तर अशा प्रकारची जी ऑपॉर्च्युनिटीज आहे, अशा प्रकारची ऑपॉर्च्युनिटी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सला जर का सवर्ण समाजावर अभ्यास करायचा असेल तसा होताना दिसत नाही. म्हणजे जे काय स्टॉक ऑफ नॉलेज आहे, जे कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज आहे, त्याची निर्मिती एकीकरण होत आहे, म्हणजे एका दृष्टिकोनातून निर्माण होत आहे. ते काय सगळ्या समाजाचे लोक त्याच्यामध्ये आपलं योगदान देतोय असं नाही. आणि त्याचा उदाहरण म्हणून त्याचा एक उदाहरण म्हणायला गेलं तर आपल्याला हे दिसून येत आहे की जे काही प्रोडक्शन ऑफ नॉलेज आहे तो एका विशेष वर्गाच्या दृष्टिकोनातून निर्माण होत आहे, जे करून एक डॉमिनेशन क्रिएट करण्याची प्रक्रिया जी आहे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा सोशल सायन्सेस मध्ये दिसून येत आहे, म्हणजे ते दिसत आहे. आणि त्याला जर का मला सांगायचं असेल तर ते असं की एकदा आम्ही एका सेमिनार मध्ये बसत असताना एक विख्यात समाजशास्त्रीय व्यक्तीने आम्हाला मेथोडॉलॉजी, मेथड्स या सगळ्या प्रक्रियाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला की समाजाचा आपल्याला अभ्यास कसं करायला पाहिजे. तर जेव्हा ही गोष्ट ते सांगत होते, तर सांगत असताना त्यांना एक प्रश्न मी विचारला आणि त्या प्रश्नाच्या आधारावरच मी सांगण्याचा जे प्रयत्न करतोय ते तुम्हाला समजून येणार. त्यांना मी हे प्रश्न विचारलं की एखाद्या सवर्ण समाजाला खालच्या जातींच्या लोकांवर अभ्यास करणं सोयीस्कर जातं, त्यांना काही त्रास जात नाही. पण समजा एखाद्या शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी समाजाला एखादा एथनोग्राफिकल अभ्यास करायचा असेल, म्हणजे तिथे त्या समाजामध्ये जाऊन त्यांच्याशी राहून तिथे पार्टिसिपेट करून जे आहे त्याला त्यांच्यावर अभ्यास करायचा आहे. उदाहरणतः मी म्हणालो की त्याला अभ्यास करायचा असेल की ब्राह्मणिकल मुवमेंट इन इंडिया विथ रेफरन्स टू पुणे किंवा कोकणस ब्राह्मिन्स कल्चर अँड सोशल अँड कल्चरल अंडरस्टँडिंग ऑफ कोकणस ब्राह्मण, अशा प्रकारचा जर का मला टॉपिक करायचं असेल तर एका शेड्यूल कास्टला किंवा शेड्यूल ट्राईबला असेसिबिलिटी मिळेल का? आणि समजा त्याला असेसिबिलिटी मिळत नसेल, त्याला अभ्यास करण्याकरता तो जाऊन तिथे पार्टिसिपेट करू शकतो का? तो त्यांच्या समाजामध्ये राहू शकतो का? त्यांच्यापासून तो इन्फॉर्मेशन घेऊ शकतो का? असं मग काही प्रश्न त्यांना विचारले. आणि समजा तो प्रश्न जर का तो सगळ्या गोष्टी गोळा करू शकत नाही, इन्फॉर्मेशन गोळा करू शकत नाही, तर यामध्ये सामाजिक व्यवस्था कारणीभूत आहे की हे जे मेथड्स तुम्ही सांगता, हे अभ्यास करण्याची ज्या पद्धती तुम्ही सांगतायत त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर त्या विख्यात जे समाजशास्त्र होते त्यांनी माझा प्रश्न जे आहे प्रश्नाला मिसगाईड केलं. त्यांनी त्या प्रश्नाची उत्तरे प्रॉपरली सांगितले नाही, कारण की त्यांना माहित होतं जर का ते म्हणतील की आम्हाला या पद्धतीशास्त्रामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, जर का हे त्या सांगतील, तर माझा प्रश्न असा आहे की आम्हा लोकांना ज्यांना आपल्या समाजावरच अभ्यास करण्याकरता प्रेशर देण्यात येत असतं, ते लोक फक्त आणि फक्त काय आपल्या समाजावर अभ्यास करतील का? आणि हे जे मेथड पद्धतीशास्त्र तुम्ही शिकवताय, या पद्धतीशास्त्र जर का कास्ट क्लास लाईनला तोडून जर का आम्ही नॉलेज प्रोडक्शन करू शकत नाही, आपण एक कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज करू शकत नाही, तर अशा पद्धतीशास्त्राचा काही उपयोग आहे का? मग या पद्धतीशास्त्र आम्हाला शिकवायला नाही पाहिजे. आणि समजा तुम्ही म्हणताय की हे व्यवस्थेची प्रॉब्लेम आहे, व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम आहे, तर व्यवस्थेला सुधार करण्याकरता किंवा त्यांच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम क्रिएट होत आहे त्या गोष्टी निर्माण करण्याकरता आपण कोणता कॉन्ट्रीब्युशन करतोय, हे एक प्रकारचा प्रश्न त्यांच्या समोर ठेवण्यात आला. पण त्याचं त्यांनी काही उत्तर दिलं नाही. म्हणून कांचा इलाया नावाचे जे एक विचारवंत आहेत ते म्हणतात की ते अशी पोझिशन किंवा अशा प्रकारची पोझिशन का घेत असतात? बिकॉज ऑफ द फिअर ऑफ लुझिंग privileges being on the top of hierarchy. The upper caste social scientists never initiated the theoretical discourse to deconstruct the caste system. ते म्हणतात की कांचाईला म्हणतात की त्यांना भीती असते की त्यांचा जो प्रिव्हिलेज आहे, त्यांना जे काही
प्रिव्हिलेजेस मिळालेले आहेत कास्ट हेरार्कीमध्ये, ते लूज करू शकतात. आणि म्हणून ते कधीही सैद्धांतिक दृष्टिकोनातून जे आहे जातीची पुनर्निर्मिती किंवा जातीचं डिकन्स्ट्रक्शन, जाती कशी तुटू शकते, जातीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत, याच्यावर कधीही ते चर्चा घडून आणत नाही. आणि म्हणून गोपाल गुरु जे आहेत, प्रोफेसर गोपाल गुरु, या सगळ्या स्टॉक ऑफ नॉलेज मध्ये सांगत असताना त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की या सगळ्या स्टॉक ऑफ नॉलेज मध्ये ते म्हणतात की इन द सोशल सायन्सेस द ब्राह्मिन्स आर थेरॉटिकल इन नेचर अँड शूद्रास आर एम्पिरिकल इन नेचर. म्हणजे एक खूपच तुम्हाला लोकांबरोबर शेअर करत असताना म्हणजे एक खूप शोकांतिका गोष्ट आहे की अपर कास्ट कम्युनिटी ज्यांनी कधीही अनटचेबिलिटी सोसली नाही, अनटचेबिलिटी कधी त्यांनी फेस केलेली नाही, त्यांनी अॅट्रॉसिटीज कधी फेस केलेली नाही, ते लोक अनटचेबल SC ST समुदायाच्या लोकांना सांगतात की जर तुम्हाला जाती व्यवस्था समजून घ्यायचं असेल, अॅट्रॉसिटीज समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला तिथे जाऊन इंटरॅक्शन करावं लागेल. आणि त्या इंटरॅक्शनच्या मधून जे काही इन्फॉर्मेशन क्रिएट करत असाल, ते इन्फॉर्मेशन जे आहे, जे शास्त्री बुवा समजून घेतले असतील, जे देशपांडे बुवा समजून घेतले असतील किंवा इतर कोणी समजून घेतले, त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्या गोष्टी समजून घ्याव्या लागेल. त्यांनी या समाजाच्या लोकांनी SC ST OBC वर खूप सारे पुस्तकं लिहिलेले आहेत. म्हणजे मजेची गोष्ट कशी आहे की ज्या लोकांनी हे सगळं सफर केलेलं आहे या व्यवस्थेमध्ये, त्यांनी लिहायला पाहिजे तर त्यांनी लिहिलेलं आहे. दोज हू नेव्हर सफर्ड दे हॅव रिटन अँड दे हॅव क्रिएटेड द नॉलेज, आणि दोज हू आर सफर्ड दे हॅव बिकम मेअरली अ सब्जेक्ट ऑफ स्टडी फॉर देम. म्हणजे ज्या लोकांनी कधीच ते सफरिंग केलेलं नाही आहे, त्या लोकांनी जे आहे लिखाणं केलेले आहेत. आणि जे लोक त्या समाज व्यवस्थेचे हे राहिलेले आहेत, काय म्हणतात त्याला, ऑपरेशन राहिलेले आहेत, ते लोक फक्त अभ्यासाचे एक आधारस्तंभ झाले. त्यांच्यावर फक्त आधारस्तंभ व्हायला पाहिजे अशा प्रकारची जी पोझिशन घेण्यात आलेली आहे. तर म्हणून गोपाल गुरु म्हणतात दे आर थेरॉटिकल ब्राह्मिन्स अँड एम्पिरिकल शूद्रास. आणि या आधारावर जेव्हा मी बघण्याचा प्रयत्न केला की जेव्हा सोशल सायन्सेस मध्ये अभ्यास करण्याकरता जेव्हा एखादा शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबचा व्यक्ती अभ्यास करायला जातो, सवर्णामध्ये समाजामध्ये जेव्हा जात असतो, तर त्याला असेसिबिलिटी मिळत नाही. त्याला फक्त पहिले प्रश्न विचारण्यात येत असतात, हु आर यू, तू कुठून आलाय, तुझं नाव काय आहे. अच्छा, माझं नाव अजय आहे. अच्छा, तुझं नाव अजय आहे, पूर्ण नाव काय. अच्छा, तू चौधरी आहे. अच्छा, तुझं नाव चौधरी आहे. अच्छा, तुम्ही लेवा पाटील आहात का, तिकडले काय जळगाव वगैरेचे, असा प्रश्न निर्माण होत असतो. अच्छा, जर का तुम्ही लेवा पाटील असाल तर तुला काय बघायचं असेल, हे घ्या ते घ्या, ह्या पुस्तका बघा. पण समजा त्याला माहित असेल की तुम्ही शेड्यूल कास्ट आहात, शेड्यूल ट्राईब आहात, तर तो तुम्हाला कधीही कॉपरेट करत नाही. म्हणजे याचा अर्थ कसा आहे की नॉलेज प्रोटेक्शन करण्याकरता शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे लोक जर का जात असतील किंवा इन्क्लुडिंग ओबीसीचे लोक जर का सवर्ण लोकांवर अभ्यास करायला जात असतील, तर ते पहिले जाणून घेतात की तुम्ही कोणत्या समाजाचे आहात. त्या समाजाच्या आधारावरच ते तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे देतात. खरोखरच ते तुम्हाला त्या प्रकारे उत्तर देतील का, खरोखरच त्याची काय व्हॅलिडिटी राहणार का. आणि समजा जो नॉलेज प्रोडक्शन आम्ही करतोय शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीच्या माध्यमातून जो नॉलेज कन्स्ट्रक्शन निर्माण होत असेल, त्या नॉलेज कन्स्ट्रक्शन मध्ये खरंच काही गोष्टी समाजाच्या उत्थानाकरता किंवा समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याकरता कार्यरत राहतील का, त्याच्यामध्ये काही एलिमेंट राहतील का, हा प्रश्न आहे. तर म्हणून स्टॉक ऑफ नॉलेज असेसिबिलिटी जे आहे वरपासून खालपर्यंत आहे. खालून वरपर्यंत अभ्यास करण्याची जी असेसिबिलिटी आहे, जे निर्माण करणं स्टॉक ऑफ नॉलेज निर्माण जर का करायचं, ते आपल्याला नाही आहे. उदाहरण तर तुम्हाला सांगतो की जेव्हा अभ्यास करण्याकरता जेव्हा मी गेलो तर मी जेव्हा गेलो तर मला असेसिबिलिटीच मिळाली नाही. मला हे सांगण्यात आलं की तुम्ही कुठले आहात, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे.
म्हणजे मला बिईंग अ रिसर्चर, मला जर का अभ्यास करायचा असेल, मला काहीतरी इन्फॉर्मेशन गोळा करायचे असतील, तर दे वर ट्राइंग टू नो माय बॅकग्राऊंड. दे वर ट्राइंग टू नो माय बॅकग्राऊंड. म्हणजे माझ्या सोशल बॅकग्राऊंडच्या आधारावरच जे आहे ते काय इन्फॉर्मेशन द्यायचं ते डिसाईड करतील. एका सो कॉल्ड ब्राह्मण ग्रस्ताकडे जेव्हा मी गेलो, त्यांना जेव्हा मला ही गोष्ट समजली की जर का मी आपली खरी आयडेंटिटी जर का सांगणार की मी कोण आहे, मी SC आहे, ST आहे की OBC आहे, असं जर का मी सांगणार तर मला प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळणार नाही. आणि म्हणून मी स्वतःला जे आहे एका प्रकार स्वतःला दिल्लीचा मी दिल्ली मधला एक व्यक्ती आहे, मला मराठी येत नाही हे सांगून जे आहे मी इन्फॉर्मेशन गोळा केलेले आहेत. आणि जेव्हा मी हे सांगून जेव्हा एका गृहस्थाकडे गेलो, तर मी त्यांच्याशी बोलत असताना तो डायरेक्टली माझ्यावर जे आहे म्हणजे चिडला आणि तो म्हणाला की तुम्ही काय येऊन आमच्यावर प्रत्येकदा अभ्यास करत असता, जेव्हा तेव्हा पहा तुम्ही ब्राह्मणांना शिव्या देत असता. तो म्हणाला की तुम्ही प्रत्येकदा आमच्यावर अभ्यास करता आणि आम्हाला शिव्या देत असता. जर का हा तुम्हाला काय वाटतं की आम्हाला राग येत नाही का? आम्हाला पण राग येतो. जर का हा संविधान नसता तर आम्ही तुम्हाला दाखवलं असतं. आम्हालाही राग येतो, पण आम्ही आमचा राग जे आहे पोटात ठेवतो, पोटात. असं त्यांनी मला उद्गार दिले होते. आणि ते दिल्यानंतर मग जेव्हा मी त्याला सांगितलं की मी नॉर्थ इंडियाचा आहे, तेव्हा मग त्यांनी तो थोडा शांत झाला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणजे काय आहे की तुम्हाला जर का अभ्यास करायचा आणि मोस्ट ऑफ द रिसर्च जे काही निर्माण झालेले आहेत, ते मोस्ट ऑफ द रिसर्च जे निर्माण झालेले आहे ते फक्त आणि फक्त अपर कास्ट दृष्टिकोनातून झाले आहे, सवर्णाच्या दृष्टिकोनातून झालेलं आहे. SC ST OBCच्या दृष्टिकोनातून निर्माणच नाही झालेलं आहे. एकीकडे जर का मला सांगायचं असेल तर शेड्यूल कास्टवर तरी सुद्धा काही अभ्यास लिखाण झालेले आहेत. शेड्यूल ट्राईबवर सुद्धा काहीतरी लिटरेचर निर्माण झालेलं असेल, पण ओबीसी समाजावर किंवा शेड्यूल अदर बॅकवर्ड कम्युनिटीज जसं की कुणबी, मराठा, धनगर हे या समाजावर कोणताही अभ्यास नाही आहे. कोणत्याही प्रकारचा काही अभ्यास करण्यात आलेला नाही आहे. तर स्टॉक ऑफ नॉलेज जर जो काही कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज जो काही निर्माण होत असेल, जर का तो निर्माण एकंदरी दृष्टिकोनातून होत असेल, तर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून जर का मला बघायला जर का मी बघणार तो एक प्रकारचा डॉमिनेटिंग नॉलेज आहे. तो एका प्रकारचा गुलाम करणारा ज्ञान आहे, ज्याच्या माध्यमातून जे आहे समाजाच्या लोकांना दुसरा दृष्टिकोन मिळणारच नाही. तर आपण कसं म्हणणार की समाजाची प्रगती होणार किंवा समाजामध्ये काहीतरी चेंजेस येतील म्हणून या काही गोष्टी आहेत ज्याला आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून हे करत असताना मी काही अभ्यास करत असताना, समाजामध्ये जात असताना मी काही म्हणजे समाजाचा अभ्यास करत असताना काही पॉइंट्स बाहेर काढले, जे जातीच्या दृष्टिकोनातून मला हे समजलं की कशा प्रकारे समाजामध्ये एका व्यक्तीची जाती ओळखण्याचा कार्य करत असतात. तर ते कोणकोणते आहेत? पहिला, अपोजिंग दी होमोजिनियस कल्चर. म्हणजे जर का तुम्ही हिंदू धर्माला अपोज करत असाल तर हा नक्कीच लोअर कास्ट माणूस असेल, हा प्रताडित माणूस असेल, हा एक इश्यू. दुसरा, व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन. म्हणजे जर का तो एखादा नॉन व्हेजिटेरियन व्यक्ती असेल, तो नॉन व्हेज खात असेल, तर त्याच्या आधारावर हे समजण्याचा प्रयत्न करणार की त्याची जात काय आहे, सरनेम, त्याचा जॉग्राफिकल लोकेशन, म्हणजे तो कुठे राहतो, कोणत्या क्षेत्रामध्ये राहतो. समजा उत्तर, जसं नागपूरमध्ये नॉर्थ नागपूर म्हटलं तर तुम्हाला दलित आणि ओबीसी समाजाचे लोक भेटतील. साऊथ नागपूर म्हटलं तर तुम्हाला दलित आणि ओबीसी समाजाचे लोक मिळते. पण वेस्ट नागपूर म्हटलं तर तुम्हाला सवर्ण समाज मिळणार. तर समजा एखाद्याने म्हटलं की आम्ही वेस्ट नागपूरमध्ये धरमपेठ किंवा इथे राहतोय, तर त्यांना वाटेल की अच्छा हा सवर्ण असू शकतो. म्हणजे जॉग्राफी. मग भाषा सुद्धा, तुम्ही कोणत्या भाषेच्या आधारावर बोलताय, कोणती भाषा उपयोगामध्ये आणताय, तर लँग्वेज ऑल्सो प्ले द रोल. मॅरेज अलायन्सेस, म्हणजे तुम्ही लग्नाच्या आधारावर जात ओळखल्या जातं, कोणाशी लग्न करताय. रिझर्वेशन सुद्धा एक आहे.
मेरिट नॉन मेरिटचा इश्यू म्हणजे जे की रिझर्वेशन संबंधित आहे, इन्फेरिटी कॉम्प्लेक्सेस, अटायर म्हणजे आपला आउटर अपिअरन्स, आपण कशा प्रकारचे कपडे घालतोय, कोणती भाषा बोलतोय, गोत्र, जेन्यू, हे इन्क्लुडिंग कलर ऑल्सो. ह्या सगळ्या गोष्टी मला जाणवले की जेव्हा पण आपण नॉलेज प्रोडक्शन करण्याकरता जात असतो, sociologically speaking, whenever we go for understanding and creating for the knowledge production, these all are the issues. म्हणजे एक SC ST OBCs ला या सगळ्या गोष्टी फेस करावे लागतात आणि त्याच्याच आधारावर जे आहे त्याला असेसिबिलिटी मिळत नाही. हॅलो हॅलो हॅलो. Yes, sir, sir. sir, you continue, We are sir. listening, Please. sir. We are listening. So yeah. So these are the some of the elements which I have found that these are the ways where we cannot find the accessibility, and because of that reason we cannot create a stock of knowledge, create or to construct the knowledge the way we want. So what I found is that what 3 points which I wanted to tell you this, that की नॉलेज प्रोडक्शन्स मध्ये आपल्याला सायंटिफिक होणं खूप गरजेचं आहे. पण समजा तुम्हाला सायंटिफिक व्हायचं असेल तर त्या सायंटिफिक होण्याकरता तुमच्या समोर तुमचे सोशल बॅकग्राऊंड, जर का तुम्ही SC ST OBC चे असाल तर ते कुठेतरी बाध्य बनत असतात. दुसरी गोष्ट, जरी का तुम्ही नॉलेज प्रोडक्शन करत असाल तर तुम्ही नॉलेज प्रोडक्शन करत असताना तुम्हाला सवर्ण लोकांच्या दृष्टिकोनातून त्या समाजाचा अभ्यास करावा लागतो आणि त्यामुळे जरी तुम्ही नॉलेज प्रोडक्शन करत असाल तरी सुद्धा तो नॉलेज प्रोडक्शन जे आहे समाजाच्या मुक्ती करता, समाजाला लिबरेट करण्याकरता ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीचा अभाव त्यामध्ये दिसत असतो. हा मला याच्यातून सांगायचं आहे. आणि तिसरी गोष्ट मला तुम्हाला हे सांगायचं आहे की नॉलेज प्रोडक्शन जरी पुस्तकांच्या माध्यमातून होत असेल पण तरी सुद्धा जेव्हा आपण फील्ड मध्ये जात असतो तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचे जेही काही सोशल रिसर्चर्स असतील त्यांनी अभ्यासही केला असेल तर तेही अभ्यास त्यांनी त्यांच्या समाजावरच केलेला आहे. दलितांनी दलितावरच अभ्यास केला असेल, शेड्यूल कास्टने शेड्यूल कास्टवरच अभ्यास केला असेल, ओबीसीने जसं की मी सांगितलं अजून काही झालेलं नाही पण तरी सुद्धा त्यांना असेसिबिलिटी त्यांच्या समाजावर भेटली असेल किंवा त्यांनी शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब वर केलं असेल. तर फील्डमध्ये जे की आमच्याकडे एथनोग्राफिकल स्टडी म्हणतात, जिथे आम्ही जाऊन समाजामध्ये राहतो, त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट करतो, त्यांच्या कल्चरमध्ये पार्टिसिपेट करून मग इन्फॉर्मेशन गोळा करत असतो, जे की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीच्या समाजाच्या जे सोशल सायंटिस्ट आहे त्यांना ती असेसिबिलिटी मिळत नाही. आणि म्हणून जो प्रोडक्शन ऑफ नॉलेज आहे, तो कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज आहे, तो एक तर्फा आहे. म्हणजे वन वे ऑफ प्रोडक्शन ऑफ नॉलेज आहे, नॉट ए टू वे ऑफ प्रोडक्शन नॉलेज. आणि जिथे वन वे ऑफ प्रोडक्शन ऑफ नॉलेज निर्माण होत असतो त्यामध्ये लिबरेशन, इक्वॅलिटीचे जे कॉन्सेप्ट आहे ते कधीही आपल्याला मिळत नाही, ती संकल्पना आपल्याला मिळत नाही, ते आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि दॅट्स वाय मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की इफ वी वॉन्ट टू क्रिएट नॉलेज प्रोडक्शन प्रॉपरली, आपल्याला जर का त्या गोष्टी निर्माण करायचं असेल तर ते करण्याकरिता being a social scientist आपल्याला त्याला चॅलेंज करावं लागेल, बिकॉज वी आर नॉट बाउंड टू दॅट पर्टिक्युलर स्टॉक ऑफ नॉलेज. आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून जे आहे नॉलेज प्रोडक्शन करावं लागेल. त्याकरता आपल्याला त्या सगळ्या लोकांचे प्रायमरी मटेरियल्स जे आहे शोधून काढावे लागतील, त्याचा एक्सप्लोरेशन करावं लागेल. देन ओनली वी कॅन क्रिएट अँड प्रेझेंट अ फेअर नॉलेज, जे समाजाच्या उत्थानाकरता आणि त्याला समाजाला एक सायंटिफिक अप्रोच देण्याकरता जे आहे मदत मिळेल किंवा त्याला सहाय्यक बनेल. मला वाटतं की मी ओव्हरऑल गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजा काही प्रश्न असतील किंवा काही गोष्टी आपल्याला सांगायच्या असतील, काही प्रश्न असतील तर द सेशन इज ओपन आणि दॅट इज द थिंग. तर मी थँक यू व्हेरी मच फॉर दिस giving the opportunity to speak on this topic. So thank you. I complete my lecture here. मी माझं वक्तव्य इथेच थांबवतो आणि काही प्रश्न असतील तर प्लीज सांगावे. धन्यवाद. Thank you, sir.
धन्यवाद सर. खूप छान आपण आपले इथे विचार व्यक्त केले. हे सर्व विचार ऐकून आम्हाला खूप आनंद झाला की खरोखर या विषयामध्ये आपण किती दूरवर संशोधन केलेलं आहे आणि किती दूरवर विचार करून आपण हा विषय मांडलेला आहे. माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपले काही प्रश्न असतील तर आपण आपले प्रश्न हँडरेजच्या माध्यमातून विचारावेत. आणि जर तुम्हाला लिहून पाठवायचे असेल तर तुम्ही लिहून पाठवू शकता. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण हँडरेजच्या माध्यमातून आपण प्रश्न विचारावेत. सर त्याआधी एक आपल्याला विनंती आलेली, जरा ते एक वाचून दाखवत आहे. अश्विनी जे के सर यांनी एक प्रश्न विचारलेला, तुम्ही जे फिफ्थ वर्णाबद्दल बोलत होता, काइंडली क्लेरिफाय दॅट पॉइंट इन डिटेल और रेफरन्स वेअर वी कॅन रीड इट. हो ठीक आहे. फिफ्थ वर्णाबद्दल सर त्यांना थोडं माहिती हवी आहे व त्यांना याची संदर्भातले कुठे संदर्भ देऊ शकाल पुस्तकाचे किंवा एखाद्या. हो हो हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आहे व्हॉल्युम्स हुवर शूद्रास मधून किंवा व्हॉल्यूम नंबर 4 मध्ये सुद्धा ते बघू शकतात. दुसरी गोष्ट, सोशल सायन्सेस मध्ये डिफरंट शेड ऑफ मोबिलायझेशन नावाचा एक आर्टिकल आहे, सेज मध्ये आलेला आहे. प्रोफेसर विवेक कुमार त्यांनी सुद्धा हा प्रश्न निर्माण केलेला आहे. तोही त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. किंवा तुम्ही इट इज म्हणजे ओपन आहे. खूप साऱ्या लोकांना हे पण माहित असेल की फिफ्थ वर्णाची गोष्ट इव्हन जीएस घुरे सुद्धा म्हणतात. जीएस घुरे दलित किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांना ते फिफ्थ वर्णाच्या चौकटीमध्ये ठेवतात. इव्हन तुम्ही अमित श्रीवास्तवचं पण पुस्तकं वाचू शकता, सोशल चेंज इन मॉडर्न इंडिया. जीएस घुरेचा रेस अँड कास्ट इन इंडिया नावाची पण पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते संदर्भ मिळतील. तर म्हणजे याच्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे की कशा प्रकारे जे आहे फिफ्थ वर्ण ही कॅटेगरी सोशल सायन्सेस मध्ये जबरदस्ती टाकण्यात आलेली आहे. त्याचे काही पुरावे नाही आहेत असे विवेक कुमार आपल्या लिखाणामध्ये पण सांगतात. आणि त्याचं उत्तरही सुद्धा कोणत्याही सोशल सायन्सेस मध्ये कोणीही लोकांनी दिलेलं नाही आहे. थँक्यू. सर पुढील प्रश्न आहे प्रफुल्ल कुमार सावंत सर विचारतायत प्रश्न. प्रफुल्ल कुमार सावंत आपला प्रश्न विचारा. आपला माईक आणि व्हिडिओ ऑन करून प्रश्न विचारा सर. सर्वांना जय भीम. माझा सर 2 प्रश्न आहेत. पहिलं सर की सध्याच्या काळामध्ये ज्ञान आणि माहिती यामध्ये नेमका आपण फरक कसा करू शकतो, हा एक माझा प्रश्न आहे आपल्यासोबत. आणि दुसरा एक मला तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायचंय की मला आवाज नाही येत आहे. हॅलो प्रफुल्ल कुमार सावंत आपला आवाज येत नाहीये. कृपया आपला माईक पुन्हा कनेक्ट करा आणि विचारा. प्रफुल्लचं तुमच्या मोबाईलचा व्हॉल्यूम वाढवा कारण आवाज येत नाही, व्हॉइस खूप लो आहे. हॅलो मला काहीच ऐकू येत नाहीये. आवाज येतोय का सर? येते पण लो आहे सर, फार लो आहे. ओके, तरी मी ऐकण्याचा प्रयत्न करतो. प्रफुल्ल कुमार सावंत आपला आवाज वाढवा किंवा प्रश्न लिहून पाठवा, आम्ही इथे वाचून टाकू. लिहून पाठवतो. तोपर्यंत इतर कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल प्लीज त्यांनी आपला हँड रेज करा. ऑप्शन स्क्रीनवरती हँड रेजचा ऑप्शन त्यांनी क्लिक करावा आणि आपले प्रश्न विचारा प्लीज. आय थिंक हा खूप चांगला विषय आजचा आणि याच्यावरती बरेचसे प्रश्न आले पाहिजे. सर तोपर्यंत माझ्याकडून एक प्रश्न आहे सर. हो सर माझा प्रश्न असा आहे की आत्ताच आपण 5व्या वर्णाबद्दल बोललो, तर बाबासाहेब बोलतात की शूद्र आणि अतिशूद्र, मग हे अतिशूद्र 5व्या वर्णात येतात का? बाबासाहेब काय बाबासाहेबांनी जी संकल्पना मांडली शूद्र आणि अतिशूद्र, अतिशूद्र हा 5वा वर्ण आहे का? अतिशूद्र बाबासाहेबांनी शूद्र अतिशूद्रची संकल्पना नाही मांडले, त्यांनी आउटकास्ट म्हणालेले आहे त्यांना.
ते म्हणतात की चातुर्वर्ण्याचा पाठ नाही आहे. शूद्र अतिशूद्रची संकल्पना महात्मा फुलेंनी मांडणी केलेली आहे. पण अतिशूद्र जे आहे हा पाचव्या वर्णमधून असं सांगितलं जातं, पण इट इज हा चातुर्वर्णाचा पाठ नाही आहे. इट इज आउट ऑफ द चातुर्वर्ण. ओके, थँक्यू सर. हा. अजय सर, आय हॅव अ क्वेश्चन. Yeah. मला हा प्रश्न विचारायचा आहे की नाव हाऊ सोशल मीडिया इज प्लेइंग अ रोल in constructing, is it important in constructing when it comes to knowledge creation, and how important it is, and how today when the आज आपण जर बघितलं सोशल मीडियावरती इतर प्लॅटफॉर्म फेसबुक म्हणा, ट्विटर म्हणा किंवा युट्यूब म्हणा, तर हे माध्यम, हे जेवढे सोशल मीडियाचे टेक्नॉलॉजिकल माध्यम आहे, हे नॉलेज क्रिएशन मध्ये कसं काय, मतलब हाऊ इज इट इम्पॉर्टंट, हाऊ इज इट रिस्पॉन्सिबल, अँड डू यू थिंक दॅट दिस, मतलब आज सोशल मीडियावरती बरंचसं फेक नॉलेज पण प्रोपोगेट होते, तर डू यू थिंक दॅट इट इज गोइंग टू इफेक्ट द मोमेंट, सध्याची मुवमेंट जी चालू आहे आपली, त्या मुवमेंटला इफेक्ट करेल का? नाही, मला ऍक्च्युली शेवटच्या याच्यामध्ये ना मी फक्त प्रश्न समजू शकलो, मध्ये कटत गेला आवाज. ओके ओके ओके, सॉरी. काय म्हणजे मीडिया काय करताय? मी परत रिपीट करतो सर. माझा प्रश्न हा होता, काही सोशल मीडिया आज आपण जे बघत आहे, सोशल मीडिया हॅज बिकम, इंटरनेट खास करून, इट इज वन ऑफ द बिगेस्ट लायब्ररी ऑफ नॉलेज. Am I audible, sir? Am I audible? Yeah. Yes. Internet or social media today, it is one of the biggest knowledge of biggest library of knowledge. तर याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये बरेचसे नॉलेज क्रिएशन होते, तर मला हे म्हणायचं, हाऊ सोशल मीडिया इज अ इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ नॉलेज क्रिएशन, हाऊ इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल वेन इट कम्स टू क्रिएशन ऑफ नॉलेज, अँड हाऊ कॅन, आता आपण जे बघत आहे की फेक नॉलेज पण क्रिएट होते बरेचदा सोशल मीडिया थ्रू, तर विल इट अफेक्ट द मुवमेंट लाईक आता आपण जे बघितलं एनआरसी लोक सत्याग्रह करतात, ते प्रोटेस्ट करत आहे, वेगवेगळ्या याच्यानी पीपल लाईक संविधान वाचवा याच्यासाठी करत आहे, पण असं जे नॉलेज सोशल मीडियावरती जे फेक नॉलेज प्रोपोगंडा होते, याचा काही इफेक्ट होणार का मुवमेंट वरती, या फेक नॉलेज क्रिएशनचा? हो झालाय ना, ते तर दिसून येत आहे ना, बिकॉज फेक नॉलेज इज नथिंग बट क्रिएशन नॉलेज इट सेल्फ. If you'll see that one, like what are happening at the present regime, there are lot of fake knowledge, fake informations are getting circulated everywhere without inspecting, without examining whether it is valid or invalid, whether it's true or not. Nobody is taking care of, just they are taking it, and through that only people are making, making their opinions. No, and that's why I must say that one has to, though social media is helpful to everybody, social media has really helped everyone to interact, to come closer, to share their views and their information. But at the same time, social media also have a negative side, where the social media is also contributing to instigate the people, to instigate the views, and labeling somebody, defaming others. So both way is going on. So how to come out from this is a basic question for us. One has to think very rationally about what are the things are coming up. We have to be very careful with not only with the social media but also with the mainstream media, how they are constructing the opinion. I will not say it is a knowledge, but it is an opinion, creation of opinion, creating an opinion, taking the opinion. This is not knowledge actually, I must say. So one has to be very careful about them when they are reading it, how much it is correct. And for that reason, for that purpose, one has to be very reasonable, scientific and rational. Without that, nobody can understand whether this information is correct or not.
thank you, sir. But then, sir, Yeah. one more. I'm so sorry, sir. I'm just taking a privilege to ask you another question. My another question is that how do we fact check, or what do we do to get to get the rational knowledge? How do we get? Mother, I'm asking about general people nowadays. As you said, that media is propagating not knowledge, but they are just formulating opinions and propagating the opinions of some few who want to be in power. Then, as a common man, how do I what to say? How do I fact check and how do I get my rationality back, or how do I, from where do I get? Because whenever I talk to any other person, my friend also, for example, or my colleague, Mm. most of them, they are like talking about issues which is not relevant. I mean, they will talk about justice to Sushant Singh, but they will not talk about justice. Why they are not talking to get about getting justice to uh, Pulwama attack? Why they are not talking about justice to people who have been killed by the system, assassinated by the system? So it's very unfortunate. So how do we my question is like, what do we do to get rationality back or build rationality in the society, because people are losing their scientific approach nowadays. Yeah, agree with that. That it is happening. ते होत आहे, सगळीकडे होत आहे की पीपल आर मूविंग अकॉर्डिंग. ते वो ते का होत आहे हा मोठा प्रश्न आहे. बिकॉज वी आर नॉट इनफ एज्युकेटेड ना. हा, आम्हाला त्या प्रकारचं शिक्षण, ज्या प्रकारे एक एक थिंकेबल माइंड क्रिएट व्हायला पाहिजे, अशा प्रकारचं आपल्याला शिक्षण कधीच देण्यात नाही आलं. आणि ते नाही आल्यामुळे जेव्हा पण कोणत्याही प्रकारची जेव्हा इन्फॉर्मेशन येत असते, तर त्याला आपण जे आहे खूप इमोशनली घेत असतो ना. त्याला वी नेव्हर टेक इट रॅशनली. आणि जेव्हा कधी पण जिथे इमोशन येत असतात तिथे व्यक्ती रॅशनल नाही राहू शकत, है ना. सो इट इज डिफिकल्ट. पीपल वॉन्ट, कारण की आता हा मुद्दा एक वेगळा आहे की फॉर एक्झाम्पल इफ यू आर टेकिंग अबाउट द सुशांत सिंग अँड ऑल ऑफ दिस थिंग्स, पण हा मुद्दा आहेच नाही ना. बेसिकली लोकांमध्ये हे इमोशन क्रिएट करायचं. पण मला नाही वाटत की खालच्या जे गरीब लोक आहेत, जे अनएम्प्लॉयड युथ आहेत, त्यांना या सुशांत सिंगच्या इश्यू बरोबर काहीतरी घेणं देणं आहे म्हणून. एक्झॅक्टली सर. इट इज ऑल अबाउट द मिडल क्लास और अप्पर रिच क्लास जे असतील, त्यांनाच त्या गोष्टीशी घेणं देणं आहे. किंवा त्यांना ज्यांचे पोट भरलेले आहेत त्यांना घेणं देणं आहे, ज्यांचे पोट खाली आहेत त्यांना नाही आहेत. त्यांच्याकरता इश्यू आहे, पॉवर्टी आहे, दारिद्र्यता, त्यांच्याकरता अनएम्प्लॉयमेंट आहे, त्यांच्याकरता शिक्षण आहे. ह्या सगळ्या इश्यूज आहेत त्यांच्याकरता. पण या इश्यूज जे आहे समाजामध्ये चर्चेमध्ये यायला नाही पाहिजे, कशाही प्रकारे या चर्चेमध्ये यायला नाही पाहिजे. त्याकरिता अशा प्रकारचे इश्यू समोर आणण्यात येत असतात. These all are the politically oriented असतात, politically instigated असतात issues. आणि या माध्यमातून मग कसं आहे की लेटर ऑन मग लोक जे आहे याच्यावर आपले विचार करतात, मग त्याचा डॉक्युमेंटेशन होत असतो ना येणाऱ्या काळामध्ये. आणि मग पीपल रिॲक्ट, माझ्यासारखे, तुमच्यासारखे नेक्स्ट पिढी मग त्या गोष्टीला आत्मसात करतात आणि दे राईट द बुक्स, पेपर्स, है ना. राईट सर. राईट तर सर. हे एक प्रकारचं कसं आहे, इट इज नॉट ज्या काही गोष्टी आता घडतायत ते प्रेझेंट गोष्टीला पकडून नाही विचार करतायत. दे आर थिंकिंग इन फ्युचरिस्टिक टर्म. येणाऱ्या काळामध्ये जर गोष्टी होतील, आज गो ब्राह्मण प्रतिपालन जेव्हा शिवाजी महाराजांना लिहिण्यात आलं, हे किती वर्ष अगोदर लिहिण्यात आलं. पण आज जेव्हा पण पुस्तकं लिहिण्यात आली तर त्या पुस्तक जिथे जिथे गो ब्राह्मण प्रतिपालन शिवाजी महाराजांना नेमूद करण्यात आलं आहे, इट इज नथिंग बट एन्स्लेविंग दी होल मराठा कम्युनिटी ना, शेड्यूल कास्ट, इन्क्लुडिंग ऑल कम्युनिटीज हू थिंक शिवाजी महाराज इज द हिरो. फ्युचरचा भाग होता ना तो, फ्युचर. इट इज नॉट प्रेझेंटली. आज जे काही घटना घडत आहेत त्याला मग येणाऱ्या काळामध्ये जे आहे वी विल मेक इट एज अ रेफरन्स. आज जसं जे काही पॅन्डेमिक मध्ये घडलेलं आहे
इतके सारे जे मजूर लोक पायी पायी गेलेले आहेत, मीडियामध्ये या गोष्टीचा कुठेच उल्लेख नाही आहे. पण Exactly. मला वाटते 30 वर्ष 40 वर्ष जाऊ द्या तर कोणाला याचे पुरावे सुद्धा मिळतील नाही बरोबर. की असं काहीतरी घडलं होतं बा म्हणून, Very true. की असं काहीतरी झालं होतं. सगळ्यांना हे दिसून येणार आहे की नोबडी सफर्ड. पॅन्डेमिक मध्ये सगळ्यांना सगळ्या सुख सवलती देण्यात आलेले होते. अशा प्रकारचा पिक्चरायझेशन होणार बरोबर है sir, ना, बरोबर. है ना. Thank मी thank you. जसं हा ऍडिंग टू दॅट, म्हणजे तुमचा जो प्रश्न होता ना, जसं 1970s म्हणजे मिर्झापाई म्हणून एक इन्सिडेंट झाला होता Mhm. सीपीआय गव्हर्नमेंट याच्या अगोदर, जिथे आय थिंक thousands ऑफ मोर दॅन 15,000 दलित्स वर मसाकर्ड. मिर्झापाई 1971च्या जवळपास त्या काळी. तर लोकांना माहीतच नाहीये अबाउट हाऊ द कम्युनिस्ट गव्हर्नमेंट केम इन टू पॉवर. सो these are all the things it happens. बट जर का व्यक्तीला त्या गोष्टी करायच्या असतील तर वन हॅज टू बी व्हेरी रॅशनल अँड वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. म्हणजे या भारतीय समाजाला एज्युकेशन ला सोडून अजून कोणता ऑप्शन नाही. आणि एज्युकेशन हे कोणता, जो रॅशनल असो, जो सायंटिफिक असो, जो थिंकिंग करणारा असो, असाच जेव्हा एज्युकेशन जर समाजाला प्राप्त होणार तरच समाजाची प्रगती आणि समाज एका मोठ्या दिशेला जाऊ शकतो. Very true, very true. Thank you sir. हॅलो. प्रश्न प्रफुल्ल कुमार सावंत यांचा आहे, तो मी वाचून दाखवतो. हा, त्यांनी प्रश्न विचारलाय, ज्ञान व माहिती यामध्ये फरक काय? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द नॉलेज अँड इन्फॉर्मेशन? नॉलेज अँड इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणजे एका प्रकारचे, जेव्हा आपण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काही इन्फॉर्मेशन देत असतो, फक्त सूचना देत असतो. पण जेव्हा एक सूचना, एक इन्फॉर्मेशनला रॅशनली, सायंटिफिकली कनेक्ट करत असेल, रिझनेबली कनेक्ट करत असेल, जेव्हा त्याला सायंटिफिकली रॅशनली जेव्हा तो कनेक्ट करतो आणि त्या इन्फॉर्मेशनचा स्पष्टीकरण देत असतो, तेव्हा ते नाहीतर ते फक्त एखादं उदाहरण देऊ शकाल इन्फॉर्मेशन का? असतं. हा, डिफरन्स उदाहरण बिटवीन द जर नॉलेज अँड द इन्फॉर्मेशन. अनटचेबल्स लोक आहेत. गावामध्ये अनटचेबल लोक राहतात. हे अनटचेबल लोकांची वस्ती आहे, हे इन्फॉर्मेशन आहे. पण अनटचेबल लोक अनटचेबल कसे झाले, ते बाहेरच्या वस्तीमध्ये का राहतात, त्यांची अवस्था कशी झाली, याला जेव्हा आपण कनेक्ट करत असतो तर तो नॉलेज मध्ये कन्वर्ट होत असतो, तो फॅक्ट मध्ये कन्वर्ट होत असतो. त्याचा जेव्हा इंटरप्रिटेशन जेव्हा आपण द्यायला लागतो, अनालिसिस करायला लागतो, विश्लेषण करायला लागतो, तर मग ते नॉलेज मध्ये परिवर्तित होतो. धन्यवाद सर. हॅलो. प्रफुल्ल कुमार, मला वाटतं आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आपले आणखी काही प्रश्न असेल तर सांगू शकता प्रफुल्ल कुमार. मी एक विचारू का प्रश्न? हो सर, हो मॅडम, प्लीज प्लीज. जय भीम सर. मी जय भीम. मी तुमचं एक आर्टिकल जे आहे बुद्धिस्ट विमेनच्या संदर्भामधलं, मिडल क्लास अच्छा. बुद्धिस्ट विमेन तुम्ही जे केलेलं आहे ते मी माझ्या बरोबर. PhD रेफर केलं. त्यामुळे तशी ओळख आहे तुमची लिखाणातून. बरोबर, थँक्यू. मी थोडी उशिरा जॉईन झाले, पण मी तुमचं जे अनुभव आणि थेअरी लिहिणं आणि अनुभव काय एक्सपिरियन्स अँड थेअरी याच्याबद्दल जे गोपाळ गुरु सरांचं जे आहे त्याचं तुम्ही विश्लेषण थेरॉटिकल अँड एम्पिरिकल. आणि पुढे मग त्याला धरून बरीच चर्चा तुम्ही घडवून आणली. तर ती सगळी मला म्हणजे ते व्यवहारात पाहतोच, ज्ञान त्या ज्या अकॅडमिक स्पेस मध्ये मी पण असल्यामुळं ते समोर दिसतच. पण मी जेव्हा हे सगळं बघते अकॅडमिक मध्ये, त्यावेळी मला मग प्रश्न पडतो की तुम्हाला तिथं तर डील करावंच लागतं. म्हणजे त्या पद्धतीने जरी ज्ञान आपण निर्माण करणार किंवा करूया वगैरे अशा खूप आव्हानं तयार होतात.
आणि येतात. पण मला प्रश्न पडला, इव्हन मी असं तिथं खूपदा चर्चा पण केलेल्या आहेत लोकांमध्ये, की ज्या पद्धतीने त्यांनी स्पेस क्रिएट केली, ब्राह्मण असतील किंवा वरच्या जात वर्गामधली जी स्पेस बनते आणि त्यांची जी स्ट्रॅटेजी असते त्यांच्या लोकांना कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून उभा करण्याची, तशी कनेक्टिव्हिटीची जी प्रॉब्लेम आहे तो आपल्या मार्जिनलाइज पीपल मध्ये खूप प्रकर्षाने मला दिसतो. म्हणजे की तुम्ही ज्या ऑलरेडी आहेत लोक त्या क्षेत्रामध्ये, ते काय स्पेस उभा करतात. तर तिथं मला खूप मर्यादा जाणवल्या त्यामध्ये. आणि त्याच्यामधून तुम्ही उभं कसं करणार, येणाऱ्या रिसर्च लोकांना उभं करता का, तर नाही. खूप भाष्य खूप होतं, पण व्यावहारिक लेवलवरती खूप कमी पडत्यात ह्या, म्हणजे कमी असतात ह्या गोष्टी. तर त्यामुळे मग काय म्हणतो आपण की अप्रत्यक्षपणे तुम्हाला त्या स्पेस मध्ये जाऊनच तुम्हाला ते डीलिंग करावं लागतं. तर मग अशा ह्या गोंधळामध्ये खूप रिसर्चर आहेत की जे शांत राहतात म्हणजे. आणि जे एक्झिस्ट रिसर्चर आहेत, प्राध्यापक आहेत, ते फक्त मांडणीमध्येच येतात. प्रॅक्टिकल मधला मला वाटतं की प्रॅक्टिकल मध्ये फार झालं नाही आधीच्या पिढीतल्या लोकांकडून. हे असंच आहे की माझं चुकीचं ऑब्झर्वेशन असू शकतं किंवा माझा अनुभव वेगळा असू शकतो, चुकीचा असू नाही शकतो मला असं. नाही 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 पण तुमचा म्हणजे बेसिकली प्रश्न म्हणजे काय की कशा प्रकारे प्रॉब्लेम क्रिएट होत असतो असं आहे? नाही नाही, माझा प्रश्न आहे की प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेम्स हे आहेतच आहेत. आपल्याला वरच्या जात वर्गाशी लढायचंच आहे. हा, ते कुठलीही स्पेस असू द्या. पण मग आपण जर अकॅडमिक स्पेस म्हणत आहोत, तर जे अकॅडमिक स्पेस मध्ये जो मार्जिनलाइज गट आहे तो फक्त भाष्य करत राहतो. की भाष्य करता करता तुम्ही प्रॅक्टिकल काय उभा करता का? प्रश्न एकदम मार्जिनलाइज स्टुडंट येतात, त्यांना उभा टेकू देण्यासाठी काय स्पेस तयार करता का तुम्ही? नाही करत, दिसत नाही. म्हणून इनडायरेक्टली जे मार्जिनलाइज स्टुडंट आहेत त्यांना त्या वर्तुळातच त्यांचं पॉलिटिक्स उभं करावं लागतं. हो बरोबर. तर ही जी गोची आहे एक प्रकारची, आपल्या मार्जिनलाइज पॉलिटिक्स मधली जी गोची आहे, याकडे फार लक्ष दिलं जात नाही. आणि प्रत्येक जण आहे की इंटेलेक्च्युअल लेवलवरती आपला स्तर अधिक कसा वाढवला जाईल यामध्येच गुंतलेला आहे की काय, अशी मला म्हणजे असं मला वाटतं. नाही, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी तुमच्या मताशी सहमत आहे. मी तुम्ही जे विचार केला त्या गोष्टीवर मी पण विचार केला होता की युजली जे काही लिखाण झालेले आहेत किंवा जे काही लिखाण होत असते आपल्याला म्हणजे इच्छा नसून सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी व्हावं लागत असतं. पण आता प्रश्न कसा आहे, म्हणजे मला कसं वाटलं की मी पण जेव्हा या गोष्टीला फेस करत असताना मला असं वाटलं की अल्टरनेटिव्ह स्पेस तयार करणं गरजेचं आहे. एक पहिली गोष्ट म्हणजे आता जसं तुम्ही काहीतरी लिखाण केलं असाल तर त्या लिखाणावर चर्चा होणं, त्या लिखाणाला अजून काही लोकांपर्यंत पोहोचून देणं, हे जबाबदारी इतर लोकांची पण आहे. असं नाही आहे की तुम्ही लिहिलं आणि त्याला तिथेच ठेवून दिलं. दुसरी गोष्ट, आपल्या या सगळ्या SC ST OBC समाजामध्ये बोलणं जास्त आहे. तुमचं म्हणणं ते बरोबर आहे, बोलणं जास्त आहे, पण लिखाण करणं कमी आहे. तर लिखाणाची स्पीड वाढवावी लागेल. आपल्याला ज्यापर्यंत ते लिखाणाची स्पीड आपण वाढवू नये त्यापर्यंत ती गोष्ट समोर येऊ शकत नाही. आणि एक अल्टरनेटिव्ह बोलू का? अल्टरनेटिव्ह स्पेस बद्दल तर चालू आहे चर्चा, ते नाही म्हणते मी. माझं म्हणणं आहे अल्टरनेटिव्ह स्पेस उभीच राहिली पाहिजे. पण अल्टरनेटिव्ह स्पेस उभा करण्यासाठी जो दलित वर्ग आहे तो तितकासा पुढे येताना दिसत नाही. म्हणजे तो फक्त बोलतो आहे, भाष्य करतो म्हणजे बोलतो आहे. म्हणजे मी गेली 10 वर्षापासून अकॅडमिक स्पेस मध्ये आहे, पण मला अजूनही स्थिरता येण्यासाठीची जी धडपड आहे ती करावी लागते. तर हे पण कास्ट मधल्या मुलांना करता येत नाही, कारण ते 2-4 वर्षात सेटल होऊन जातात. तर हे हा जो भेद आहे
हा हो. भेद सोडवण्यामध्ये जेवढा आपण म्हणतोय की अप्पर कास्ट वाले आपल्यासाठी कारणीभूत आहेत, ते मान्यच आहे, आपण ते लढतोय, ते ऍक्सेप्ट करून की हे आपल्याला विरोधामध्ये उभा राहायचंय, लढायचंय. पण जे ऑलरेडी स्पेस मध्ये उतरलेत, गोपाळ हो. गुरु सर असतील किंवा तुमचे बरेच प्राध्यापक वर्ग असतील, नागपूर साईडला खूप सारा प्राध्यापक वर्ग आहे, तर हो, हो, त्या हो. प्राध्यापक वर्गाने मिळून अल्टरनेटिव्ह स्पेस आतापर्यंत उभा करायला हवी होती, जी केली नाही, ही मला मर्यादा वाटते. हा, आधी नाही ना, असेल की बरोबर आहे वेळ तुमचं. त्याचा. हा, तर तुम्ही मी लिखाण आहे, सगळ्यांनी लिखाणाची मर्यादा आहे असंही नाही, लिखाण झालेलं आहे, खूप हो. करतायत, वाचतायत, हा, पण हा. अल्टरनेटिव्ह स्पेस जे म्हणतोय किंवा अल्टरनेटिव्ह काहीतरी उभा केलं पाहिजे प्रॅक्टिकल वालं, ते कसं करणार? हो. हा, तर त्यासाठीच मी म्हणत होतो की कसं झालंय की इकडे काही लोक लिहित असतील, तिकडे काही लोक लिहित असतील, पण कोणाला कोण काय लिहितोय ते काहीच माहित नाहीये ना. बेसिकली तोच प्रॉब्लेम आहे आता नॅशनल लेवलवर. तेच हा, तर सर, कनेक्टिव्ह. हा, कनेक्टिव्हिटी, तुमचं कनेक्शन जे आहे ते हा, लॅक ऑफ कनेक्शन आहे ना. हा, हा. नाही, तर म्हणजे तेच मी तुम्हाला हा, नाही, मी ऍक्च्युअली कसं झालं मी तुम्हाला सांगतोय. आता नॅशनल लेवलवर पण ही गोष्ट जे तुम्ही बोलले ना, नॅशनल लेवलवर सुद्धा सुरू आहे की काही असे SC ST OBC मधले असे खूप सारे रिसर्च स्कॉलर्स आहेत, असिस्टंट प्रोफेसर्स आहेत, ज्यांनी लिखाण केलेलं आहे, पण प्रॉब्लेम काय झालं की त्यांचं कधी मेन स्ट्रीम मध्ये कधीच नाही आलेलं आहे. तर त्यांनी काय केलंय, ते म्हणतायत की सगळ्यांचे जे आहेत रिजनल लेवलवर असो किंवा नॅशनल लेवलवर असो, त्यांचा एक करून जे आहे एक प्लॅटफॉर्म उभा करायला पाहिजे, जे करून सगळ्यांना त्याला असेसिबल करण्याकरता डिफिकल्ट नको जायला पाहिजे, म्हणजे त्याला डिफिकल्टी नको असायला पाहिजे त्याला किंवा तिला. तर तो इश्यू सुरू आहे, त्याच्यात काय नाही. आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही बोलला मी त्याच्याशी सहमत आहे. आणि त्याच्यामध्ये ऍडिंग मला असं म्हणायचं आहे, जे की मला वाटतं की हा जो विधान मी करतोय ते कदाचित विस्फोटक राहणार, की युजली काय झालंय की अकॅडमिक्स मध्ये असणारे जेही टीचर्स आहेत, लेक्चरर्स आहेत, ते फक्त लेक्चरर आणि टीचरच राहिलेले आहेत. ऍक्च्युली टीचर होऊन किंवा लेक्चरर होऊन काहीच होणार नाहीये. जे काही लेक्चरर्स आहेत किंवा टीचर्स आहेत, दे हॅव टू बिकम लेक्चरर कम ऍक्टिव्हिस्ट. म्हणजे माझ्या या मताशी खूप सारे लोक कदाचित सहमत नाही आहेत, पहिले पण नव्हते पण आताही. पण मी याच गोष्टी आहे की तुम्हाला दोनही गोष्टी कराव्या लागतील. यू हॅव टू बी ऍक्टिव्हिस्ट ऍज वेल एज रिसर्चर, आय मीन लेक्चरर. तुम्हाला अकॅडमिशियन कम ऍक्टिव्हिजम दोघंही करावे लागतील. ज्यापर्यंत या गोष्टी समोर येतील नाही, हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह नाही होऊ शकत, असं मला म्हणायचं आहे. जर तुम्ही ते पॅरलली जर का तुम्ही ते बघाल तर तुम्हाला ते दिसणार की तिकडलं नेटवर्किंग खूप स्ट्रॉंग आहे, इकडलं नेटवर्किंग तेवढं स्ट्रॉंग नाही आहे. मग तेच आहे ना सर, की आपण इंटरनल पॉलिटिक्स जे आहे, मार्जिनलाइज इंटरनल पॉलिटिक्स, त्याच्यामधली जी गोष्ट आहे ती आपण बघायला हवी. कारण आपण काय होतं की आपण वरती लढायचंय नादात, इंटरनल मध्ये काही गुंतागुंती तयार झालेत, ह्या इरेज करतो, ते नंतर पाहता येईल असं आपण म्हणत असताना, मग त्याच्यामुळे असं होतं की बरेच स्टुडंट जे आहेत ते म्हणजे निघून जातात त्या सगळ्या प्रवाहात, आणि एक निराशाचं जे चक्र जे आहे ते सुरू राहतं त्यांच्या. तर त्या स्टुडंटचा पण विचार झाला, कारण शेवटी काय होतं, जो लिहितो बोलतो तो चालतो, असं आहे. जो लिहितो बोलतो तो चालतो, पण जो आलेला आहे त्याला काहीतरी स्थिरता करायची आहे, काहीतरी उभं करायचं आहे, हळूहळू पाय ठेवायला तरी स्पेस तयार झाली पाहिजे ना आधी. तर त्याच्यासाठी अजून काही करता येऊ शकतं का? हो, येतं असं काही नाही. जसं या गोष्टीमध्ये जे काही नवीन लोक येत आहेत त्यांना स्पेस जे आहे, जे ऑलरेडी स्टॅब्लिश लोक आहेत त्यांनी द्यायला पाहिजे, आणि ते प्रोसेस सुरू पण करायला पाहिजे. आणि त्याच करता जे आहे जे मार्जिनाइज सेक्शनचे जे प्राध्यापक आहेत, लेक्चरर्स आहेत, ते याच्याकरता इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्यांनी. म्हणजे तुम्हाला जर का मी नाव म्हणून सांगायचं असेल तर पंजाब मधले काही आहेत, काही UP मधले आहेत, असे खूप सारे लोक आहेत ज्यांनी
हा जो तुम्ही प्रश्न विचारलेला आहे याच प्रकारे त्यांनी पण त्या गोष्टीची मांडणी केलेली आहे की आपण जे नवीन नवीन जे विचारक आहेत त्यांना आपण स्पेस द्यायला पाहिजे. उदाहरणतः तुम्हाला सांगतो, जसं नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये ओरिएंटेशन कोर्स जे असतं ना, आपला लेक्चर लोकांकरता आहे ना. हॅलो, हो. ओरिएंटेशन जे कोर्स असतं, आता त्या ओरिएंटेशन कोर्स मध्ये युजली कसं प्रस्थापित लेक्चर्स लोकांना लेक्चर देण्याकरता बोलवण्यात येतं. पण नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्यांदा असं झालं सोशियोलॉजी डिपार्टमेंट कडून की त्यांनी जे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत किंवा काही असे लोक ज्यांचे विचार खूप छान आहेत, त्यांनी लिखाण पण केलं असेल पण त्यांना कधी स्पेस नाही, त्यांना बोलवण्यात आलं. म्हणजे तर ह्या गोष्टी कोण करू शकतो? जो व्यक्ती तो व्यक्ती जो या अशा प्रकारचे प्रोग्राम लावतोय आणि ज्याला अकॅडमिक्स आणि या सगळ्या गोष्टींना पकडून जे त्याला सेन्सिटिव्हिटी असेल, तोच गोष्टी करू शकतो. आता जो व्यक्ती सेल्फ सेंटर्ड असेल, सेल्फ हे असेल, तर त्याच्याकडून आपण काही अपेक्षा करू शकत नाही. बरोबर. पण त्याला ऍज अ मुवमेंट म्हणून आपल्याला जो सेल्फ सेंट्रिक आहे त्याला पण ओढण्याचं काम आपण करायला पाहिजे, किंवा मग टोचण्याचं तरी काम सुरू ठेवलं पाहिजे अशा लोकांना. नाहीतर मग ते ऍज ऍक्टिव्हिस्ट आणि विथ प्राध्यापक टीचिंग हे फार कमी आहेत तसं पाहायला गेलं तर. सेल्फ सेंट्रिक खूप प्राध्यापक. बरोबर आहे मॅडम तुमचं म्हणणं. म्हणून मी म्हणाले तुमच्या मताशी मी सहमत आहे. ठीक आहे. थँक्यू सर. ओके. आपला पुढील प्रश्न येतोय राजेंद्र आयरे सरांकडून. राजेंद्र आयरे सरांना विनंती आहे की त्यांनी आपला माईक अनम्यूट करून आपला प्रश्न विचारावा. राजेंद्र आयरे सर. जय भीम सर. जय भीम. माझा असा प्रश्न आहे, हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदारांना सोबत घेऊन राज्य स्थापन केलं, पण आजच्या 20व्या शतकात जातीच्या हिशोबाने या लोकांना आणि जात ही कायमच अजून नष्ट का होत नाही? अच्छा, बरोबर. शिवाजी महाराजांनी केलं ते बरोबर आहे, पण मी तुम्हाला एवढंच म्हणणार की जात त्यांनी सगळ्या जातींना प्रतिनिधित्व दिलं, तो एक भाग एकदम छान आहे. पण मॉडर्न इंडियामध्ये ज्या गोष्टी बदलल्या, आधुनिक भारतामध्ये ज्या गोष्टी बदलल्या, जर का आपल्याला जाती निर्मूलन करायचं असेल तर आपल्याला एक धागा जे आहे धागा बघावा लागेल. आणि तो धागा म्हणजे कोणता? तो धागा म्हणजे जात आणि पितृसत्ताचा जो संबंध आहे ते बघावं लागेल. ज्या दिवशी आम्ही पितृसत्ता आणि जात हे या दोघाही संकल्पनाला मिळून बघू आणि त्या आधारावर जेव्हा आपण जातीचं विश्लेषण करायला सुरुवात करू, तर जातीचं निर्मूलन होऊ शकते. आणि जात न तुटण्याचा कारण फक्त आणि फक्त बाबासाहेबांचं अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये धर्म नाही आहे, पितृसत्ता सुद्धा आहे. पुरुष जे आहे ती पुरुष, कारण की एक स्पष्ट म्हणजे एका शब्दावरून तुम्हाला सांगायचं की जातीला मेंटेन करण्याचा कार्य किंवा त्याला स्थिर ठेवण्याचा कार्य जे आहे ते स्त्रीच्या माध्यमातून झालं आणि स्त्रीला नियंत्रण ठेवण्याचा कार्य पुरुषांनी केलाय. पुरुषांना जर समाजाला ही जात नको असायला हवं असेल तर पुरुषांनी स्त्रीला मोकळी करावी लागेल. स्त्री जर का मोकळी झाली तर जात तुटण्याची जी तीव्रता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात सुरू होऊन जाणार. हॅलो. उत्तर मिळालं वाटतं. मी तेच सांगतोय. अजून काही प्रश्न असतील? बोला. राईट. मी बाकीच्यांना रिक्वेस्ट करतो, जर काही प्रश्न नसतील तर तुम्ही तुमचा फीडबॅक कसा वाटला, की तुम्हाला सरांचं लेक्चर कसं वाटलं, किंवा तुम्हाला एखादा सरांचा पॉइंट त्याच्यावरती एलोब्रेशन हवंय किंवा ते नाही समजलं तर ते देखील तुम्ही विचारू शकतात. आय वुड से की लेट्स हॅव अ फ्रुटफुल अँड थॉटफुल डिस्कशन आउट हिअर, बिकॉज अशी संधी आपल्याला
फार कमी मिळते का आपण अशा कुठल्या टॉपिक वरती नॉलेज क्रिएशन आणि नॉलेज प्रोडक्शन वरती आपण असे कुठल्या वक्त्याला बोलून आपण जे एक्सपर्ट आहे या फील्ड मध्ये आणि आपण त्यांच्याकडून आपण इंटरॅक्ट करायला आपली संधी मिळते. आय थिंक स्क्रीन वरती परत एकदा प्रफुल्ल कुमार सावंत सर आलेत. मी त्यांना रिक्वेस्ट केली त्यांचा प्रश्न विचारा. सर विचारा प्लीज. हॅलो सर, माझा आवाज येतोय का? हा येतोय. हा, धन्यवाद सर. सर, एक थोडासा या व्याख्यानापासूनचा थोडा वेगळा प्रश्न आहे माझा. प्लीज तुमचा मला पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायचा आहे. सर, जी एका काळामध्ये जी राज्य सत्ता निर्माण होते बरं, तर त्या अनुषंगाने ती स्वतःहून एक ज्ञान निर्मिती करत असते आणि त्यामध्ये नवीन असं काही विरोधी भासात्मक ज्ञान निर्माण होत नाही बरं का. जर उदाहरण द्यायचं झालं तर दुसऱ्या महायुद्धाचा काळ म्हणजे जर्मनी हिटलरचा काळ आणि जे काही आपण सध्या अनुभवतो आहोत त्या काळामधला तो काळ जो आहे तो, सर ज्ञान निर्मितीसाठी असे का नसतात? काही काळ असा पोषक का नसतो ज्ञान निर्मिती होण्यासाठी? काय तुम्ही तुमचं पर्स्पेक्टिव्ह काय आहे याच्यामध्ये, की प्रत्येक काळ काही ज्ञान निर्मितीसाठी पोषक असतोच असं नाही, तर त्याची अशी काय उत्तर आपण शोधू शकतो? का होत नाही तसं? ज्ञान निर्मिती होत असते, असं नाही आहे की प्रत्येक काळामध्ये नाही. प्रत्येक काळामध्ये ज्ञान निर्मिती होत असते, पण प्रॉब्लेम असा आहे की जे अल्टरनेटिव्ह नॉलेज क्रिएशन जो निर्माण होत असतो त्या नॉलेज क्रिएशनला वाव नाही मिळत असते त्यावेळेस. म्हणजे त्याला ओळख नाही मिळत नाही त्या काळामध्ये. त्यावेळेस ते ओळख नाही, त्याला वेळ लागत असते. काही वेळामध्ये काही वेळ जेव्हा म्हणजे एक गोष्ट लक्षात घेऊन म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ज्याच्याकडे नॉलेज असतो त्याच्याकडे पॉवर असतो. ज्याच्याकडे पॉवर असतो तो नॉलेज क्रिएट करतो, एक गोष्ट. आणि जेही सत्तामध्ये असतील ते त्या अनुषंगाने त्या प्रकारे जे आहे ते आपलं नॉलेज क्रिएशन. जसं हिटलरनी जेव्हा सेकंड महायुद्ध होण्याच्या अगोदर जर्मनीमध्ये जेव्हा चान्सलर जेव्हा ते व्यक्ती झाले त्यावेळेस त्यांनी संपूर्ण सिलेबस आणि त्या सगळ्या गोष्टी चेंज केल्या, कारण की त्यांना ते दाखवायचं होतं हाऊ जर्मनी इज द ग्रेट आणि हाऊ ही हिमसेल्फ इज द ग्रेट. त्याची जी संस्कृती आहे त्याचे मूल्य किती स्ट्रॉंग आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते होत असताना, महायुद्ध होत असताना अल्टरनेटिव्ह जे स्पेसेस होते, जे अमेरिका असेल किंवा इतर, तिथे पण ज्ञानाची निर्मिती होतच होती. रशियामध्ये पण सुद्धा त्या गोष्टी सुरूच होत्या. तर मला काय सांगायचं आहे की ज्ञानाची निर्मिती होत राहते, अल्टरनेटिव्ह ज्ञानाची निर्मिती होत असते, पण त्याला तेवढं स्पेस मिळत नाही. पण मग जसे लोक त्या विचारांवर विचार करायला सुरुवात करत असतात, तर मग एका काळामध्ये मग तो ज्ञान जे आहे विस्फोटक होऊन जे आहे सगळ्या समोर लोकांमध्ये येत असतो. आता मी दुसरा उदाहरण तुम्हाला देतो की डॉक्टर आंबेडकर यांचं लिखाण किंवा महात्मा फुलेंचं लिखाण जे आहे ते लोकांमध्ये असं काही रुजलेलं नव्हतं. म्हणजे याचा अर्थ असं नाही की नॉन ब्रॅह्मनिकल जो स्टॉक ऑफ नॉलेज आहे तो क्रिएटेड नव्हता, तो क्रिएट होत चाललेला होता, पण समाजापर्यंत ती गोष्ट पोहोचलीच नाही. पण जसं जसं समाजाच्या लोकांनी त्याला आत्मसात करायला सुरुवात केली, तर मग तो जो नॉलेज आहे तो नॉन ब्राह्मीण मुवमेंटमध्ये किंवा नॉन ब्राह्मीण लोकांमध्ये रुजायला सुरुवात केली. पण तो तेव्हा त्या काळीच नाही झाला असेल, पण नंतरच्या काळामध्ये. पण एक गोष्ट आहे की असं नाही म्हणतायत की अल्टरनेटिव्ह नॉलेज क्रिएशन त्या काळामध्ये होऊ शकत नाही, कारण की जेव्हा पण इनइक्वॅलिटीज होत असते, काय म्हणतात त्याला, सिस्टम बरोबर डिससॅटिस्फॅक्शन होत असतो, तर एक्सप्रेशन जे आहेत ते व्हॉइसच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून नेहमी येत असतात. ते कदाचित पॉम्पलेटच्या माध्यमातून होऊ शकते, पॅम्पलेटच्या माध्यमातून होऊ शकते, एखाद्या रायटिंगच्या माध्यमातून होऊ शकते, एखाद्या चित्रकरण ड्रॉइंगच्या माध्यमातून, पिक्चर्सच्या माध्यमातून, अशा वेगवेगळ्या भागातून होत असतो. तर मला असं वाटतं की असं होत नाही कधी की नॉलेज क्रिएशन होत नाही म्हणून. नॉलेज क्रिएशन अल्टरनेटिव्ह प्रत्येकदा होत असते. बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा बुद्धिझम जेव्हा पसरत जात होता तेव्हा जे ब्रॅह्मनिकल जो दुसरा नॉलेज होता तो त्याला तोडण्याकरता त्यांचं कार्य सुरूच होतं ना.
त्याचे पुरावे तुम्हाला इतिहासाच्या याच्यामध्ये भेटतील. हॅलो, मला वाटतं मी दिलं प्रश्नाचे उत्तर. हॅलो. राईट राईट. थँक्यू सर, थँक्यू सर. धन्यवाद सर. मी आता मी सर्वांना रिक्वेस्ट करतो काय आपला चॅट बघावा. चॅट मध्ये तुम्हाला आमचा ईमेल दिसेल, ईमेल आयडी मुंबई स्कूल ऑफ थॉट. इथे तुम्ही आम्हाला फीडबॅक देऊ शकता. आजचा कार्यक्रम कसा वाटला, काय वाटला. आमचा फेसबुक ग्रुप पण आहे, फेसबुक पेज तुम्ही लाईक करू शकता, जॉईन करू शकता. आणि आमचा युट्यूब चॅनल देखील आहे. तर तुम्ही त्या युट्यूब चॅनलवरती आतापर्यंत झालेले जेवढे पण आपले लेक्चर आहेत हे तुम्ही रिपीट बघू शकतात. आणि ही लिंक तुम्ही तुमच्या कलिग्सला, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, सोशल सर्कलमध्ये पास ऑन करू शकतात, जेणेकरून आपल्याला बरेच लोकांकडे जाता येईल आणि आपला जो प्रोग्रेसिव्ह थॉट आहे हा आपल्याला आणखी बरेच लोकांकडे नेता येईल. आणि अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअप वरती पण रीच करू शकतात. हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, खाली तुम्हाला चॅटमध्ये दिसणार. आणि आय वुड रिक्वेस्ट इतर कुणाला जर का नेक्स्ट लेक्चरचे काही अपडेट पाहिजे असतील तर त्यांनी प्लीज आपला कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी आणि नाव चॅटवर शेअर करावे. वी विल वेट फॉर. अँड राईट नाव आय थिंक आय वुड रिक्वेस्ट again I will request Praful Sawant sir to please give today's speaker a vote of thanks. I think it was a very fruitful discussion, fruitful topic, and I personally thank Ajay Chaudhary sir for coming here today and speaking at our platform. Thank you, sir. Thank you very much, Prashant. Thank you to all of you, Mumbai School of Thought, for giving me this opportunity. I hope so that whoever have participated in this lecture, I could able to communicate them, able to give them what I presented in the form of my lecturing. So I hope that they understood. That's it. But I'm really thankful to all of you for organizing such a wonderful talk. Thank you. Thank you, sir. Praful sir, please convey the vote of thanks to today's speaker. हो, धन्यवाद प्रशांत सर. मुंबई स्कूल ऑफ थॉट्स. माझा आवाज येतोय ना? माझा आवाज पोचतोय का? हो सर, लाऊड अँड क्लिअर सर. हा हा हा, थँक्यू. मुंबई स्कूल ऑफ थॉट्स या अकादमी तर्फे आज 30 ऑगस्ट 2020 रोजी ज्ञान रचने समोरील आव्हाने, एक समाजशास्त्रीय दृष्टिकोन या विषयावरती प्राध्यापक अजय चौधरी सर यांचं आपण आज व्याख्यान आयोजित केलं होतं. आणि या व्याख्यानातून सरांनी अनेक उदाहरणे आणि त्याचबरोबर अनेक संदर्भासहित ज्ञान उत्पत्ती, ज्ञानाचे उपयोजन आणि ज्ञान निर्मितीचे मार्ग, त्याच्या समोरचे प्रश्न आणि त्याचबरोबर ते प्रश्न सोडवण्यासाठीचे उपाय कोणते याच्यावरती एक संदर्भ संपृक्त अशी चर्चा व्याख्यान दिलं. आणि त्यावरती चर्चेला सुद्धा फार चांगला मोकळा वेळ त्यांनी मनापासून दिला. याबद्दल मी मुंबई स्कूल ऑफ थॉट तर्फे प्राध्यापक अजय चौधरी सर यांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. सरांचा आणखी एक आभार व्यक्त करतो याच्यासाठी की त्यांनी एक कार्यकर्ता शिक्षक याची एक आज संकल्पना आपल्याला दिलेली आहे की लेक्चरर हा ऍक्टिव्हिस्ट सुद्धा असला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी एक कार्यकर्ता शिक्षक अशी एक संकल्पना इथे वापरतो. तर सर खूप आभार तुमचे, धन्यवाद. आणि या पुढील सुद्धा कार्यक्रमांसाठी आम्हाला जर आपली गरज भासली तर आम्ही निसंकोचपणे तुमच्याशी संपर्क करू. आणि कृपया तुम्ही सुद्धा तेवढाच वेळ आम्हाला द्याल अशी अपेक्षा करतो. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. त्याचबरोबर आमची तंत्रज्ञानाची जी संदीप भांगरे सर आणि प्रशांत भालेराव सर या दोघांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. सर्व उपस्थितांचे आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.